प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। जान गया मैं यीशु मसीह को, जान गया मैं यीशु मसीह को। भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। देखा मैंने प्रभु के प्यार को, देखा मैंने प्रभु के प्यार को। प्रभु की स्तुति की, उठाया हाथों को, प्रभु की स्तुति की, उठाया हाथों को। प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। प्रभु के प्यार में जीवन को सजाया, प्रभु के प्यार में जीवन को सजाया। प्रभु के चरणों में स्वर्ग को पा लिया, प्रभु के चरणों में स्वर्ग को पा लिया। प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। इस तरह मैंने खुद को भुला दिया, इस तरह मैंने खुद को भुला दिया। प्रभु की सेवा में तन मन दे दिया, प्रभु की सेवा में तन मन दे दिया। प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, प्रभु का क्रूस मैंने उठाया जो, भुला दिया मैंने सारे जहां को, भुला दिया मैंने सारे जहां को। तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला प्रभू काहीच अर्थ नाही, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला प्रभू काहीच अर्थ नाही। तुला वजा केले तर माझ्यात शिल्लक काही राहत नाही। तेरे सिवा मेरे जीवन को प्रभु कुछ मतलब नहीं, तेरे सिवा मेरे जीवन को प्रभु कुछ मतलब नहीं। तुझे घटा दिया तो मुझ में कुछ बचता नहीं। ही कविता रचणारे आणि केवळ रचणारेच नाही तर ही कविता जगणारे आमचे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन। इस कविता को रचने वाले और न केवल रचने वाले बल्कि इस कविता को जीने वाले हमारे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन, इनके स्मृति को विनम्र अभिवादन। मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को प्रभु येशू में मेरा प्यार भरा अभिवादन। ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक अभिवादन। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज 17 ऑगस्ट आमचे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन यांचा 4था स्मृतिदिन आहे। हा दिवस आमच्यासाठी आणि आमच्या सेवा कार्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे। 17 ऑगस्ट 2016 या दिवशी पहाटे 3 वाजता ब्रदर स्वर्गवासी झाले। मृत्यूच्या पूर्वी 8 महिने
ब्रदर आजारी होते आणि त्यातील 6.5 महिने पूर्णपणे अंथरुणावर होते आणि शेवटी 17 ऑगस्ट 2016ला परमेश्वराने त्यांना त्यांच्या सर्व वेदनेतून मुक्त केलं आणि त्यांच्या आत्म्याला सर्व काळासाठी शांति दिली। मेरे प्यारे भाई और बहनों, आज 17 अगस्त हमारे आत्मिक पिता आदरणीय डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन, इनका चौथा स्मृति दिन है। यह दिन हमारे लिए, हमारी सेवकाई के लिए बहुत महत्वपूर्ण है। 17 अगस्त 2016 के दिन सुबह 3 बजे ब्रदर की आत्मा स्वर्ग में चली गई। मृत्यु के पहले 8 महीना तक वे लगातार बीमार थे और उनमें से 6.5 महीना वो पूरी तरह से बिस्तर पर थे और आखिर परमेश्वर ने उनकी यातनाओं को ख़त्म कर दिया और उनकी आत्मा को हमेशा के लिए शांति दे दी। हा विशेष कार्यक्रम आहे ब्रदरांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या सन्मानासाठी त्यांना वाहिलेली अंतकरणापासूनची ही आदरांजली, अशासाठी की जो ख्रिस्त शिष्याचा सन्मान करतो तो ख्रिस्ताचा सन्मान करतो। ब्रदरांचा तर ह्यावर फार मोठा विश्वास होता। जो येशूच्या सेवकाचा सन्मान करतो तो येशूचा सन्मान करतो, ह्यावर ब्रदरांचा गाढ विश्वास होता आणि म्हणून ब्रदर नेहमीच लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत सर्व ख्रिस्त शिष्यांचा नेहमीच आदर करत होते। डॉक्टर DGS दिनकरन, पॅस्टर बेनिहीन इथून सुरुवात करून अगदी लहानातल्या लहान देवाच्या सेवकापर्यंत ते सर्वांचा आदर करत होते, कारण त्यांचा यावर विश्वास होता की देवाच्या सेवकांचा आदर हा देवाचा आदर आहे। मेरे प्यारे भाई और बहनों, ब्रदर के चौथे स्मृति दिन के निमित्त ये खास कार्यक्रम है, विशेष कार्यक्रम है, उनके लिए आदरांजलि है, क्योंकि वे प्रभु के सेवक थे और जो प्रभु यीशु के सेवक का सम्मान करता है वो प्रभु यीशु का सम्मान करता है। ब्रदर खुद इस बात पर बहुत ज़्यादा विश्वास करते थे कि जब हम परमेश्वर के किसी सेवक का सम्मान करते हैं तब हम परमेश्वर का सम्मान करते हैं, और इसीलिए हमेशा वे छोटे से लेकर बड़े से बड़े तक हर परमेश्वर के सेवक का सम्मान करते थे। डॉक्टर DGS दिनकरन, पैस्टर बेनिहीन, इनसे लेकर छोटे से छोटे तक जो भी प्रभु के सेवक थे सबों का वे सम्मान करते थे, क्योंकि वे इस बात पर पूरा विश्वास करते थे कि जब हम परमेश्वर के सेवक का सम्मान करते हैं तब हम परमेश्वर का सम्मान करते हैं। गेली 4 वर्षे ब्रदर आमच्यामध्ये शरीर रूपाने नाहीत, तरीसुद्धा असं वाटत नाही आहे की ते आमच्यामध्ये नाही आहेत, कारण ते प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला असं वाटतं की ते आत्म्यात जणू आम्हाला मार्गदर्शन करत आहेत, ते आमच्याशी बोलत आहेत आणि ते आजही आम्हाला ख्रिस्तामध्ये रसत आहेत, अशी जाणीव आजही आमच्या मनाला होत आहे। कारण ब्रदरांनी प्रभूसाठी जे कार्य केलं ते अतिशय अतुलनीय असं कार्य होतं। ज्या वेळेला ब्रदर 8 महिने आजारी होते त्यावेळेला त्यांनी कधीही स्वतःच्या आजाराकडे फारसं लक्ष दिलं नाही। जरी ते खूप आजारी होते आणि जरी त्यांना अनेक व्याधी चढलेल्या होत्या तरी नेहमीच ते देवाच्या कार्याचा विचार करायचे आणि देवाचं कार्य अधिक पुढे कसं जाईल आणि देवाचं कार्य अखंड सुरू कसं राहील याकडे नेहमी त्यांचा भर असायचा। नेहमी ते देवाच्या कार्याची चौकशी करत राहायचे, पण स्वतःच्या तब्येतीबद्दल किंवा स्वतःच्या आजाराबद्दल ते बोलत नसत किंवा त्याकडे फारसं लक्ष देत नसत। त्यांच्या शरीरात कितीही वेदना झाल्या तरीसुद्धा त्याकडे ते फारसे लक्ष देत नव्हते। ते प्रभूच्या कार्याविषयीच गंभीर असायचे आणि प्रभूच्या कार्याकडे नेहमी त्यांचं लक्ष असायचं। ब्रदर 17 ऑगस्टला मृत्यू पावले, त्याच्या अगोदर 9 दिवस अगोदर म्हणजे 9 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस होता। 9 ऑगस्टला त्यांच्या जीवनाची 57 वर्षे पूर्ण झाली। 9 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवशी त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं, मी जगो अथवा मरो परंतु प्रभूचं हे कार्य अखंड सुरू राहायला पाहिजे। तो असा दिवस होता ज्या दिवशी त्यांच्या आयुष्याची 57 वर्षे पूर्ण झाली होती आणि त्या दिवशी ते भयंकर त्रासामध्ये होते आणि एवढ्या त्रासात असताना ते आम्हाला बोलले की मी जगो अथवा मरो परंतु प्रभूचं हे कार्य अखंड सुरू राहायला पाहिजे।
मेरे प्यारे भाइयों और बहनों, 8 महीना जब ब्रदर बीमार थे तब उस हालत में उन्होंने कभी अपने बीमारी के ऊपर ज़्यादा ध्यान नहीं दिया, ना ही बीमारी के बारे में वे ज़्यादा बातें करते थे। इस बीमारी के समय में भी वे हमेशा सेवकाई के बारे में बोलते रहते थे, सेवकाई की चर्चा करते रहते थे और सेवकाई को बढ़ाने के लिए कुछ न कुछ योजना बनाते रहते थे। उनके शरीर में बहुत ज़्यादा तकलीफ, बहुत ज़्यादा पीड़ा होने के बावजूद भी वे सेवकाई के ऊपर ही अपना ध्यान हमेशा लगाए रखते थे। 17 अगस्त को जब ब्रदर की मृत्यु हो गई, उसके 9 दिन पहले अर्थात 9 अगस्त को ब्रदर का जन्मदिन था। उस जन्मदिन के समय ब्रदर बहुत बुरी हालत में थे। तभी भी उन्होंने हमें उस दिन ऐसा बताया, मैं जीऊँ या मरूँ पर परमेश्वर का ये काम हमेशा चलते रहना चाहिए। इससे ही पता चलता है कि वे परमेश्वर से कितने ज़्यादा प्यार करते थे और उनके दिल में परमेश्वर के लिए और परमेश्वर की सेवकाई के लिए कितना ज़्यादा लगाव था। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ब्रदरांचं कार्य खरोखर अतुलनीय होतं। 31 वर्षे त्यांनी देवाची सेवा केली। त्यांना 57 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि यामध्ये 31 वर्षे त्यांनी देवाच्या सेवेला वाहिली। 26 जानेवारी 1985ला त्यांनी आपल्या आयुष्यातल्या पहिल्या प्रार्थना सभेत भाग घेतला होता आणि ते नेहमीच म्हणायचे की त्यांना माहीतही नव्हतं की ती प्रार्थना सभा आहे। त्यांना फक्त आमंत्रण करणाऱ्या व्यक्तीने इतकंच सांगितलं होतं की एक मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी तुम्ही या। आणि ब्रदरांना असं वाटलं की कसली तरी सामाजिक कार्यक्रमाची मीटिंग असेल आणि ब्रदरांना नेहमीच मीटिंगमध्ये भाग घ्यायला बरं वाटायचं, म्हणून ते त्या मीटिंगसाठी गेले। पण तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की ती एक प्रार्थना सभा आहे आणि तिथे एक माणूस आहे जो वारंवार हातात बायबल घेतोय, बायबलची वचनं बोलतोय आणि वचनातून बरंच काही शिकवतोय। फक्त 10-12 माणसं त्या प्रार्थना सभेत होती। पण ब्रदर म्हणाले की त्या पहिल्याच प्रार्थना सभेत माझं हृदय बदललं। 26 जानेवारी 1985ला त्या प्रार्थना सभेत ब्रदरांनी आपलं हृदय प्रभूला दिलं, आपलं जीवन देवाला समर्पित केलं आणि त्याच वर्षी ते चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास झाली। ते कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि 1997 पर्यंत त्यांनी नोकरी सांभाळून देवाची सेवा केली। 1985 पासून 1997 पर्यंत म्हणजे 12 वर्षे त्यांनी नोकरी सांभाळून देवाचं कार्य केलं आणि 1997ला जेव्हा त्यांना आत्म्यात स्पष्ट प्रेरणा झाली की त्यांनी देवाचं कार्य पूर्ण वेळ करावं, तेव्हा त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि तेव्हापासून पूर्ण वेळ ते देवाची सेवा करायला लागले। मेरे प्यारे भाई और बहनों, ब्रदर का काम अतुलनीय है। उनको परमेश्वर ने धरती पर जो 57 वर्ष की आयु दी थी, उसमें उन्होंने 31 साल परमेश्वर की सेवा की। 26 जनवरी 1985 के दिन वे एक प्रार्थना सभा में गए थे, जबकि उन्हें मालूम भी नहीं था कि ये सभा किस बात की है। उन्हें जिन्होंने आमंत्रण दिया था उस व्यक्ति ने बस इतना ही बताया था कि एक सभा के लिए तुमको आना है, और ब्रदर वहाँ गए ये सोचकर कि कोई सामाजिक मीटिंग हो सकती है। पर वहाँ पहुँचने के बाद उनको पता चला कि ये तो एक प्रार्थना सभा है, 10-12 लोग इकट्ठे हुए हैं और वहाँ एक व्यक्ति बैठा हुआ है जिसके हाथ में बाइबिल है और वो बार बार बाइबिल खोलकर उसमें से वचन सिखा रहा है। ये छोटी सी प्रार्थना सभा ने ब्रदर के दिल को बदल दिया और उसी प्रार्थना सभा में परमेश्वर को उन्होंने अपना दिल समर्पित कर दिया। उस दिन से उन्होंने परमेश्वर से प्यार करना शुरू किया और उसी साल वे चार्टर्ड अकाउंटेंट की परीक्षा पास हो गए। 1985 से लेकर 1997 तक ब्रदर ने नौकरी करके परमेश्वर का कार्य किया और 1997 में जब परमेश्वर ने उनको कहा कि पूरा समय उनको दे, तब उन्होंने नौकरी छोड़ दी और पूरा समय परमेश्वर की सेवकाई करना शुरू किया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जून 1997ला ब्रदरांनी आशीर्वाद प्रार्थना केंद्राची स्थापना केली आणि तेव्हापासून त्यांनी पूर्ण वेळ देवाची सेवा करायला सुरुवात केली। तेव्हापासून 2016 पर्यंत ते अखंड देवाची सेवा करत होते। त्यांनी देवाची सेवा करायला भरपूर मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतले आणि खूप त्याग करून, खूप परिश्रम करून आणि अतिशय प्रामाणिकपणे वागून त्यांनी 31 वर्षे देवाची सेवा केली।
मेरे प्यारे भाइयों और बहनों, नौकरी छोड़ने के बाद ब्रदर ने आशीर्वाद प्रार्थना केंद्र की स्थापना की और तब से पूरा समय वे परमेश्वर की सेवा करने लगे। 2016 तक उन्होंने निरंतर परमेश्वर की सेवा की। इतने साल में उन्हें बहुत मेहनत करनी पड़ी, बहुत परिश्रम उठाना पड़ा, तो भी सारी मेहनत करके, त्याग करके और ईमानदारी से वे परमेश्वर की सेवा करते रहे। ब्रदरांच्या सेवा कार्याद्वारे हजारो नाही तर लाखो आत्म्यांचं तारण झालं। एक आत्मा जो देवाला पूर्ण समर्पित असतो त्याचा देव किती वापर करू शकतो हे ब्रदरांच्या जीवनावरून देवाने दाखवून दिलं। ब्रदरांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही। जगामध्येही त्यांना फार मोठा सन्मान होता, कारण ते चार्टर्ड अकाउंटंट होते, आणि तरीसुद्धा त्यांनी जगातल्या मान सन्मानाकडे पाठ फिरवली। जगातला मान सन्मान त्यांनी घेतला नाही, तर त्यांनी स्वतःचं पूर्ण समर्पण देवाला केलं। अतिशय मेहनत आणि त्यागाचं जीवन ते जगले, आणि म्हणून देवाने त्यांचा फार मोठा वापर केला। 1985 पासून जेव्हा त्यांनी देवाचं काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांना फक्त प्रवचनाचं दान होतं। ते नेहमी सांगायचे की मी 19 वर्षे फक्त प्रवचन देत फिरलो, परंतु माझ्याकडे सामर्थ्य नव्हतं। त्याने 19 वर्षे देवाकडे रडून प्रार्थना केली की देवाने त्यांना सामर्थ्य द्यावं, आणि 20 जून 2004ला संध्याकाळच्या वेळेला छोटीशी प्रार्थना सभा सुरू असताना देवाने मोठ्या सामर्थ्याचा वर्षाव केला, आणि तेव्हापासून ब्रदरांना देवाने फार मोठं सामर्थ्य दिलं। ते ज्यांच्यावर हात ठेवायचे ते लोक बरे व्हायला लागले। त्यांच्या मुखात देवाने सामर्थ्य दिलं, त्यांच्या हातात देवाने सामर्थ्य दिलं, आणि तेव्हापासून त्यांच्या कार्याला एक वेगळीच गती मिळाली, आणि अतिशय वेगाने त्यांचं हे कार्य वाढायला लागलं। मेरे प्यारे भाइयों और बहनों, ब्रदर ने 19 साल बस प्रवचन के दान का इस्तेमाल किया। ब्रदर हमेशा कहते थे कि मुझे प्रवचन देने का दान प्रभु ने शुरू से ही दिया था, पर मेरे पास सामर्थ्य नहीं था। 19 साल मैंने रो रो कर प्रार्थना की, और आखिर 20 जून 2004 के दिन शाम के समय एक छोटी सी प्रार्थना सभा चल रही थी। तब परमेश्वर ने उनके ऊपर बड़े पैमाने में पवित्र आत्मा का वर्षाव कर दिया, और उस दिन से वे पवित्र आत्मा से ज़्यादा परिपूर्ण हो गए। वे पवित्र आत्मा से भर गए, उन्हें बहुत बड़ा सामर्थ्य मिलने लगा। वे जिन जिन पर हाथ रखते थे वे लोग चंगाई पाने लगे, लोगों को छुटकारा मिलने लगा, और उस दिन से उनकी सेवकाई में एक बहुत बड़ा बदल हो गया, और सेवकाई बहुत बड़े पैमाने में बढ़ते गई। या दिवसानंतर हे कार्य खूप वाढत गेलं। लवकरच ब्रदरांनी टी व्ही चॅनल्सवर कार्यक्रम द्यायला सुरुवात केली। जवळजवळ 10 वर्षे ब्रदरांनी टी चॅनल्सवर कार्यक्रम दिले, आणि हे कार्यक्रम संपूर्ण भारतभर गेले। त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात लोकांना देवाची ओळख झाली, प्रभू येशू ख्रिस्ताची तारणारा म्हणून ओळख झाली। 10 वर्षे त्याने टी कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुवार्ता प्रसार केला। मेरे प्यारे भाइयों और बहनों, 20 जून 2004 को ब्रदर को बड़ा सामर्थ्य मिलने के बाद उनकी सेवकाई और बढ़ते गई, और उसके बाद उन्होंने टीवी पर प्रार्थना का कार्यक्रम देना शुरू किया। लगभग 10 साल उन्होंने टीवी पर कार्यक्रम दिया, और ये टीवी का कार्यक्रम पूरे भारत में चलता रहा, जिसके कारण 10 साल में उनके द्वारा बहुत बड़ा काम हो गया। ब्रदरांच्या या सेवा कार्यामध्ये त्यांना खूप त्रासाला आणि छळाला सुद्धा सामोरं जावं लागलं। प्रभू येशूने अगोदरच त्याच्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील। जेवढे जेवढे येशूच्या मार्गाने चालू पाहतात त्या प्रत्येक ख्रिस्त शिष्याला दुःख भोगावंच लागतं। दुःख भोगावं लागला नाही असा ख्रिस्त शिष्य आजवर जगात होऊन गेला नाही आणि पुढे कधी होणार नाहीये। जर तुम्ही ख्रिस्त शिष्य आहात तर तुम्हाला दुःख भोगावंच लागतं। जर आमच्या प्रभूने दुःख भोगलं तर आम्हाला कितीतरी अधिक दुःख भोगावं लागेल। ब्रदरांना या काळामध्ये खूप त्रासाला आणि खूप विरोधाला, छळाला, मानहानीला सामोरं जावं लागलं, परंतु खूप त्रास झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कधीही मागे वळण्याचा निर्णय घेतला नाही। कधीही त्यांनी असा विचार केला नाही की बस झालं, आता मला मागे गेलं पाहिजे, मी उगाच हे का सहन करावं। ब्रदर अतिशय निस्वार्थीपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे देवाचं कार्य करत होते, तरी विनाकारण त्यांना छळणारे खूप होते, विनाकारण त्यांना त्रास देणारे आणि सतावणारे खूप होते, आणि त्यांची बदनामी करणारेही खूप होते। ब्रदरांचा खूप
प्रचंड मानसिक छळ झाला आणि तरी या सगळ्या काळात त्यांनी कधीही मागे परत येण्याचा विचार केला नाही, कधीच नाही. नेहमी ते पुढे जायचाच विचार करायचे, कारण त्यांचं एकच ध्येय होतं, मला स्वर्गासाठी आत्मे गोळा करायचे आहेत आणि मला माझ्या प्रभूला खुश करायचं आहे. मेरे प्यारे भाई और बहनों, ब्रदर को अपने सेवकाई के दरमियान बहुत सताव का सामना करना पड़ा. उन्हें बहुत बुरी तरीके से सताया गया, उनका अपमान किया गया. पर इतने सारे सताए जाने के बावजूद भी उन्होंने कभी भी परमेश्वर के काम को छोड़ने का विचार नहीं किया. बहुत सताने के बावजूद भी वे आगे बढ़ने की ही बात सोचते थे. उन्हें बहुत मानसिक पीड़ा दी गई, तो भी हमेशा वे परमेश्वर से प्यार करते रहे और परमेश्वर की सेवकाई को आगे बढ़ाने के लिए प्रयास करते रहे. ब्रदरांनी 7 मराठी पुस्तकं लिहिली, त्यातील 2 पुस्तकांचं हिंदीमध्येही भाषांतर करण्यात आलं. ब्रदर उत्तम कवी होते, त्यांचे 3 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी 2 प्रभूची स्तुतिगीतं लिहिलेली आहेत, जी आता जवळजवळ सगळ्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये गायली जातात. ती दोन्ही पण मराठी गीतं आहेत. ब्रदर ने 7 किताबों को लिखा जो कि मराठी किताबें थी और उनमें से 2 किताबों का हिंदी में अनुवाद हो चुका है. ब्रदर एक उत्तम कवि थे, उनके 3 काव्य संग्रह भी प्रकाशित हो चुके हैं. उन्होंने 2 मराठी प्रभु का स्तुति गीत भी लिख दिया है. ब्रदर मनाने अतिशय नम्र होते आणि त्याचा मोठा पुरावा म्हणजे ते चार्टर्ड अकाउंटंट असूनसुद्धा त्यांनी अतिशय सामान्य आणि साधारण लोकांबरोबर काम केलं. सामान्य लोकांबरोबर, कमी शिकलेल्या लोकांबरोबर काम करताना त्यांना कधीही कमीपणा वाटत नव्हता. मी स्वतः पाहिलेलं आहे की ब्रदर अशा ख्रिस्त शिष्यांचा सन्मान करायचे जे अगदीच अशिक्षित आहेत, ज्यांना धड लिहिता वाचतासुद्धा येत नाहीत, परंतु ते ख्रिस्त शिष्य आहेत म्हणून ब्रदर त्यांचा फार मोठा सन्मान करायचे. हे ब्रदरांच्या नम्रतेचं फार मोठं उदाहरण मी पाहिलेलं आहे. ते निस्वार्थी होते. प्रभूने त्यांच्या हातात प्रचंड पैसा दिला, परंतु त्यांनी कधीही या पैशाचा स्वतःच्या सुखासाठी गैरवापर केला नाही, कधीच केला नाही. ब्रदरांच्या द्वारे एवढं मोठं कार्य घडत असून सुद्धा ते 55,000ची एक सेकंड हँड मारुती कार वापरत होते. ब्रदर उंचीने सुद्धा जास्त होते, त्यांना त्या कारमध्ये बसल्यानंतर फारसं आरामदायक वाटत नव्हतं आणि तरीसुद्धा स्वतःवर जास्त खर्च करायचा नाही म्हणून ते सेकंड हँड कार वापरत होते. त्याने स्वतःच्या सुखासाठी कधीही पैशाचा गैरवापर केला नहीं. ब्रदर बहुत ज़्यादा नम्र थे और उसका बड़ा उदाहरण ये है कि वे चार्टर्ड अकाउंटेंट होने के बावजूद भी बिल्कुल साधारण लोगों के साथ काम करते थे. उनके आसपास जो साधारण लोग थे उनके साथ वे बड़े नम्रता से बर्ताव करते थे. और प्रभु का कोई भी चेला, चाहे वो अनपढ़ भी होगा तो भी वो प्रभु का चेला है, इसीलिए वे बड़े प्यार से और नम्रता से उनके साथ बर्ताव करते थे. साथ ही साथ ब्रदर बहुत निस्वार्थी थे. उनके पास परमेश्वर ने बहुत ज़्यादा पैसा दिया, पर कभी भी उन्होंने उस पैसे का गलत इस्तेमाल नहीं किया. जो कार ब्रदर इस्तेमाल करते थे वे सेकंड हैंड मारुति कार थी और ब्रदर की ऊंचाई ज़्यादा होने के कारण उनको उस कार में बैठने के लिए ज़्यादा आरामदायक भी नहीं लगता था, तो भी वे इसी कार का इस्तेमाल करते थे, क्योंकि वे ऐसा सोचते थे कि मैं अपने सुख विलास के लिए या अपने चैन के लिए ज़्यादा पैसा खर्चा नहीं करूँगा. उन्होंने कभी भी परमेश्वर के पैसे का गलत इस्तेमाल नहीं किया. ब्रदर पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे भरलेले होते. ते जसं बोलायचे तसं घडून यायचं. इतकी वर्षे मी पाहिलं की जसं ते बोलायचे तसं घडायचं. देव त्यांच्या तोंडातून बोलतोय याचा खूप वेळा मी अनुभव घेतलेला आहे. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट मी अनुभवली की त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या मनातले विचारसुद्धा ते अगदी स्पष्ट सांगायचे आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की ब्रदरांना या गोष्टी एवढ्या सहज कशा कळतात. परंतु त्यावरूनच सिद्ध झालं होतं की ब्रदर सामान्य व्यक्ती नव्हते, तर पवित्र आत्म्याने भरलेले होते. ब्रदर पवित्र आत्मा से पूरी तरह से भरे हुए थे. वे जैसा बोलते थे वैसा होता था. मैं इस बात की गवाही हूँ कि वे जैसा बोलते थे वैसा होता था. और इससे भी बढ़कर हमने ये देखा है कि उनके आसपास जो लोग रहते थे उनके मन के विचार भी वे साफ साफ बता देते थे. हम सब अचंभित हो जाते थे कि ब्रदर इतनी बातों को कैसे जानते हैं, पर ये इस बात का सबूत था कि वे पवित्र आत्मा से भरे हुए थे. ब्रदर नेहमी म्हणायचे की मी कधी 1,000 रुपयाचं सुद्धा औषध केलेलं नाही, कारण देव मला सांभाळत आहे.
हे खरं होतं. ब्रदर आजारी होत नव्हते असं नाही, कधीतरी त्यांना आजार यायचा, पण त्यांचा आजार कधी टिकत नसे. कधीतरी 1-2 दिवसासाठी ते आजारी व्हायचे. ते स्वतः प्रार्थना करायचे आणि बरे व्हायचे. औषधोपचारासाठी त्यांना कधी फारसा खर्च करावा लागला नाही. फक्त त्यांच्या आयुष्यातले हे शेवटचे जे 8 महिने होते, या 8 महिन्याच्या काळात मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तीसुद्धा त्यांची इच्छा नव्हती, पण तरीसुद्धा अशी काही कारणं घडली ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावंच लागलं. परंतु तोपर्यंत त्यांनी कधीही 1,000 रुपयाचं सुद्धा औषध केलं नाही. देवाने त्यांना सांभाळलं आणि त्यांचा दैवी संरक्षणावर संपूर्ण विश्वास होता. खूप लोक असं म्हणायचे की ब्रदर जर लोकांना बरं करत होते तर ते स्वतः का आजारी झाले. परंतु ब्रदरांनी कधीच सांगितलं नाही की मी लोकांना बरं करतो. ते नेहमी म्हणायचे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्याद्वारे लोकांना बरं करतो, प्रभू येशू बरं करतो, मी बरं करतो असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ख्रिस्त शिष्याला दुःख भोगावंच लागतं. आणि म्हणून पौलाने सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले ते मी भरून काढत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ब्रदरांचं हे दुःख आणि त्यांना झालेला त्रास आणि त्यांच्या या वेदना या सगळ्या ख्रिस्त कार्यासाठी होत्या आणि देवाने देवाच्या गौरवासाठी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. मेरे प्यारे भाइयों और बहनों, ब्रदर हमेशा कहा करते थे कि मैंने कभी 1,000 रुपये का भी दवा नहीं लिया है, और ये सच बात है. इसका मतलब ये नहीं है कि ब्रदर कभी बीमार नहीं पड़ते थे. कभी कभार वे बीमार हो भी जाते थे, पर वे परमेश्वर के ऊपर निर्भर रहते थे. वे प्रार्थना करते थे, 1-2 दिन में चंगाई पाते थे. कभी कभी ज़्यादा समय तक बीमारी चलती भी रही तो भी वे परमेश्वर के ऊपर ही निर्भर रहते थे, क्योंकि उनका परमेश्वर के सामर्थ्य के ऊपर और परमेश्वर की सुरक्षा कवच के ऊपर एक बड़ा विश्वास था. उनके ज़िंदगी के आखिरी 8 महीने के समय में जब वे बीमार थे तब उनको अस्पताल लेके जाना पड़ा. वे यह भी उनकी इच्छा नहीं थी, वे अस्पताल एडमिट होना नहीं चाहते थे, पर ऐसी कोई वजह थी कि उनको अस्पताल में एडमिट करना पड़ा. पर तब तक ये बात सही थी कि उन्होंने कभी भी 1,000 रुपये का भी इलाज नहीं कराया था. कुछ लोग ब्रदर के ऊपर ये इल्ज़ाम लगाते हैं कि ब्रदर यदि लोगों को ठीक कर रहे थे तो क्यों वे अपने आप को नहीं ठीक कर पाए, वे क्यों बीमार हो गए. मेरे प्यारे भाइयों और बहनों, ब्रदर ने कभी नहीं कहा था कि मैं लोगों को चंगा करता हूँ. वे हमेशा कहते थे कि यीशु मसीह लोगों को चंगा करता है, मैं लोगों को चंगा करता हूँ, ऐसा उन्होंने कभी नहीं कहा था. और दूसरी सच्चाई ये है कि जो जो प्रभु का चेला होता है उससे हमेशा प्रभु के काम के लिए दुख उठाना ही पड़ता है. इसीलिए पौलुस ने अपनी पत्री में लिखा है कि मैं मसीह के क्लेशों में से, मसीह के वेदनाओं में से जो भी बचा है वो अपने शरीर के द्वारा उसे भर रहा हो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तारणाच्या कार्याचे 2 भाग आहेत आणि दोन्ही भागासाठी किंमत मोजावी लागते. पहिला भाग, प्रभू येशूने क्रूसावर बलिदान केलं, मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने आपलं अर्पण केलं. त्याने पहिला भाग पूर्ण केला आणि त्यासाठी प्रभूने किंमत मोजली. आता दुसरा भाग आहे, ही तारणाची बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही तारणाची बातमी पोहोचवण्यासाठी सुद्धा या दुसऱ्या भागात किंमत मोजणं भाग आहे. आणि ती किंमत प्रत्येक ख्रिस्त शिष्याला मोजावी लागते, कारण तो तारणाची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. परमेश्वर का जो उद्धार कार्य है वो 2 भाग में है. पहला भाग प्रभु यीशु ने पूरा कर दिया है. उसने क्रूस पर हमारे पापों को उठाकर बलिदान किया. ये उद्धार का पहला काम था, पहला भाग है जो उसने क्रूस पर पूरा कर दिया है. पर अभी भी उद्धार का दूसरा भाग बाकी है कि ये उद्धार की खबर लोगों तक पहुंचनी चाहिए, और ये लोगों तक पहुंचने के लिए कीमत चुकानी पड़ती है. पहले भाग के लिए जो कीमत चुकानी थी वो हमारे प्रभु ने चुका दी है, पर दूसरे भाग के लिए अर्थात उद्धार का समाचार लोगों को पहुंचाने के लिए, लोगों तक पहुंचाने के लिए जो कीमत चुकानी पड़ती है वो मसीह के चेलों को चुकानी पड़ती है. आजारी होण्याच्या काही दिवसापूर्वीच ब्रदरांनी सांगितलं होतं की मी 31 वर्षे देवाची सेवा केलेली आहे आणि आत्ता मला विश्रांती हवी आहे. मी 31 वर्षे देवाची सेवा केलेली आहे आणि आता मला विश्रांती हवी आहे. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ आम्हाला समजला नाही, परंतु त्यांना त्यातून काहीतरी वेगळं सूचित करायचं होतं. आणि त्याच्या थोड्याच दिवसात ब्रदरांच्या पायांना सूज आली.
ते आजारी झाले आणि 8 महिने अंथरुणावर राहिल्यानंतर शेवटी ते मरण पावले. ते बरे व्हावेत म्हणून पुष्कळ लोकांनी प्रार्थना केली. हजारो लोक प्रार्थना करत होते, ब्रदर बरे व्हावेत, पुन्हा उभे राहावेत आणि पुन्हा त्याने देवाची सेवा करावी. पण या सर्व काळात ब्रदर मात्र प्रार्थना करत होते की त्यांना विश्रांती हवी आहे, त्यांना देवाकडे जायचं आहे. ते वारंवार सांगत होते की मी देवाची सेवा केलेली आहे आणि मी माझं काम केलेलं आहे, मला आता विश्रांती हवी आहे. मेरे प्यारे भाई और बहनों, बीमार होने से कुछ ही दिन पहले ब्रदर ने कहा था कि मैंने 31 साल प्रभु की सेवा की है, अब मैं विश्राम लेना चाहता हूँ. उनके इस बोलने का मतलब हमें नहीं समझा, पर वे कुछ तो बताना चाहते थे. और उनके ऐसे बताने के बाद कुछ ही दिनों के अंदर उनके पैरों में सूजन आ गई, वे बीमार हो गए. 8 महीना तक जब वे बीमार थे तब हजारों लोगों ने प्रार्थना की कि वे फिर से ठीक हो जाए, खड़े हो जाए और फिर से सेवकाई करने लगे. पर इन दिनों में ब्रदर प्रार्थना कर रहे थे कि वे विश्राम लेना चाहते हैं, वे परमेश्वर के पास स्वर्ग में जाना चाहते हैं. आणि शेवटी देवाने ब्रदरांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या आत्म्याला विश्रांती दिली. और आखिर परमेश्वर ने उनकी प्रार्थना को सुन लिया और उनकी आत्मा को विश्राम दे दिया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखर ब्रदर एक महान देवाचे सेवक होते. असे सेवक फारच थोडे असतात जे अगदीच निस्वार्थी आणि अगदीच प्रामाणिकपणे पूर्ण त्याग करून देवाची सेवा करतात. असे सेवक जगामध्ये फारच थोडे होऊन गेले आणि त्यातले हे आमचे ब्रदर एक आहेत. ऐसे बहुत थोड़े ही प्रभु के सेवक दुनिया में होकर गए हैं जो ऐसे निस्वार्थी त्याग से भरा हुआ जीवन जीकर प्रभु की सेवा कर रहे थे, और उनमें हमारे ब्रदर एक है. ब्रदरांच्याद्वारे हजारो लाखो लोकांचं जीवन आशीर्वादित झालं. त्यांच्याद्वारे लाखो लोकांना देवाचे आशीर्वाद मिळाले. पुष्कळ आत्म्यांचं तारण झालं. कितीतरी आत्मे अंधारातून प्रकाशात आले आणि त्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची सेवा पूर्ण करून देवाकडे परत जाणं पसंत केलं. ब्रदर के द्वारा बहुत लोगों के जीवन आशीषित हो गए. हजारों लाखों लोगों का उद्धार हो गया. उनके द्वारा बहुत लोग अंधकार से प्रकाश में आ गए. बहुत लोगों ने परमेश्वर के शांति का और आनंद का अनुभव किया. परमेश्वर की इच्छा के अनुसार परमेश्वर की सेवा को पूरा करके ब्रदर परमेश्वर के पास लौट गए. येशू म्हणतो माझ्याकडे जो येतो त्याला भूक लागणार नाही, म्हणजे त्यांना ज्ञान मिळणार, मार्गदर्शन मिळणार, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तहान लागणार नाही. तहान लागणार नाही म्हणजे त्याची तृप्ती होणार. पवित्र आत्मा आपली तृप्ती करतो. पवित्र आत्मा आपली तहान भागवतो. विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये चैतन्य आहे, आनंद आहे. जिकडे पवित्र आत्म्याचं कार्य आहे तिकडे चैतन्य आहे. कारण तो स्वतः म्हणालेला आहे की माझं शरीर जे आहे ते जगाच्या जीवनासाठी आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला. हे वचन मी जर पाळेन तर मी देवाच्या वचनानुसार चालतो, देवाच्या मर्जीनुसार चालतो, देवाला खुश करतो आणि म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळू शकतं. आमचे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य आहे, निर्माणकर्त्याचं सामर्थ्य आहे, जिवंत देवाचं सामर्थ्य आहे. त्याला रोग जंतूची काय भीती आहे? देवाचा एक नियम पाळू नका, माणसाचे 1000 नियम पाळायला लागतात. येशूने असं म्हटलं की सत्य तुम्हाला बंद मुक्त करेल, बंधनातनं मुक्त करेल, नियमातनं मुक्त करेल. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, खमीर सगळं पीठ फुगवून टाकतं. खमीर पिठाच्या आत लागतं. खमीर बाहेरनं दिसत नाही आहे. खमीर अदृश्य असतं आणि खमीर पीठ फुगवू शकतं, कारण खमीराच्या आतमध्ये ताकद आहे. देवाचं राज्य असं आहे, जे देवापासून आहे ते जगावर विजय मिळवणार. जगाची ताकद जी आहे तिला पराभूत करूनच देवाची ताकद पुढे जाते. हमारे पापों का दंड यीशु मसीह ने खुद के शरीर पे लिया है, इसलिए हमें पापों का दंड होगा नहीं. जब आप यीशु मसीह का स्वीकार करेंगे, परमेश्वर के गोद में जाएंगे, कभी भी बाहर नहीं आ सकते हैं. पूरी दुनिया के पापों का दंड यीशु मसीह ने अपने शरीर पर लिया है. परमेश्वर क्या चाहता है हमसे? विश्वास. परमेश्वर हमसे क्या मांगता है? विश्वास. परमेश्वर को खुश करने के लिए क्या चाहिए? विश्वास. क्या विश्वास? कि वो परमेश्वर जिंदा परमेश्वर है, जिसने अपने इकलौते पुत्र को इस संसार में भेजा है ताकि जो कोई उस पर विश्वास करे उसको जीवन मिले, उसको शांति मिले, उसको पाप की क्षमा मिले,
हमारा विश्वास ये कहता है कि इस परमेश्वर के मंदिर में परमेश्वर मौजूद है। जीसस क्राइस्ट इज द सुपरस्टार ऑफ द वर्ल्ड फॉर लास्ट 2000 years. It is a deliberate decision, intellectual decision, that I want to follow God and His commandments, because I know that one day there is going to be a judgment, and I am taking this word seriously. I am not afraid of any court in this world. I am not afraid of any supreme court of any nation, but I am afraid of one court, and that court is the court of God Himself, where Jesus Christ is a judge. Today is the day that you change your way. You repent for your sins, all the sins that you have committed. Just take a decision to follow God. Take a decision to obey the commandments of God. We are coming very close to the end of the world. Very close. We are now in the kingdom of God because we believe in Jesus Christ. It is a decision of eternal Father to embrace the whole humanity through His Son Jesus Christ. We have been accepted in the kingdom of God through His Son Jesus Christ. Our sins have been wiped out with the holy blood of Christ. This is the good news, that every man and every woman in this world can enter the kingdom of God by getting the purification of the heart through the faith in Jesus Christ. And because of His death on the cross, we have been forgiven. We have bypassed the punishment of the hell. And our faith says one day He comes back to judge the whole world. माझं नाव विश्वास कुडवे आहे। 17 ऑगस्टच्या दिवशी आमचे आध्यात्मिक पिता स्वर्ग लोकात गेले आणि त्यांच्या विश्वासामुळे आज आम्ही येशूमध्ये टिकून आहोत। आज आम्ही 2006 मध्ये आम्ही त्यांच्या केंद्रामध्ये आलो आणि माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि तिचा त्रास निघून गेला, माझ्या ॲसिडिटीचा त्रास निघून गेला आणि तेव्हापासून आम्ही येशूमध्ये 2006 पासून आम्ही टिकून आहोत। नंतर मी नोकरी सोडली आणि केंद्रामध्येच काम करू लागलो। मी बद्राला सर्व समस्या सांगितले की मला तुमच्यासारखंच कार्य करायचं आहे। बद्र बोलले ठीक आहे। मला पहिलंच प्रवचन दिलं समर्पणाचं आणि 10 मिनटं बाकी होती आणि शिस्टरने सांगितलं की तुम्हाला प्रवचन द्यायचं आहे आणि मी प्रवचनाला गेलो आणि मला तर एवढं काही येत नव्हतं, मी शाळा पण एवढं शिकलेलं नाही आणि डायरेक्ट त्यांनी मला प्रवचन दिलं आणि ते पण 1 तासाचं प्रवचन, त्यामुळे मला घाम फुटला। पण मला शिस्टरने सांगितलं की देव तुम्हाला शिकवेल आणि मी 1 तास त्यावेळेला प्रवचन द्या म्हणून मी देवाचे आभार मानतो आणि तेव्हापासून मी येशूमध्ये वाढत गेलो आणि मग नंतर मला स्तुती आराधना अशी बरेच कामं देत गेले आणि बदराने माझ्यावरती विश्वास दाखवला, पण मला काहीच जमत होतं। पण बदर नेहमी म्हणायचे की विश्वास ठेव, विश्वासानं काम करायचे, देव तुला शिकवेल आणि देव मला शिकवत गेला। आणि मग नंतर मी प्रवचन द्यायचो, पण मला काय नीट वाचता पण मी नुसतं प्रवचन वाचायचो, प्रार्थना करायचो आणि नंतर मी तिथे प्रवचन देत राहिलो आणि अशा तऱ्हेने माझे देवामध्ये वाढ होत गेले। पण आम्हाला बदराने सोन्यावरून मौल्य असा विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये आज आम्ही टिकून आहोत। आमच्या हृदयामध्ये आज बदर आहेत, जरी बदर शरीर रूपाने नसतील पण ते माझ्या हृदयात आहेत आणि आज पण ते कार्य करत आहेत। बदराने त्याग केला, त्यांनी नेहमी येशूचं काम पुढं कसं चालत राहील, त्यांनी नोकरीवरती लात मारली आणि त्यांनी ती कॉलेजची नोकरी सोडली आणि येशूचं काम केलं आणि त्यांनी ते काम केल्यामुळं आज आम्हाला येशू मिळाला। अनेक चर्चा आहेत, अनेक सर्व येशूबद्दल माहीत होतं, पण सेबॅस्टियन मार्टिन बदराने ज्या वेळेला आशीर्वाद केंद्र खोललं आणि त्याच्यामुळं आम्हाला खरी येशूची ओळख झाली। नेहमी मी बदरांबरोबर असायचा। बदर मला म्हणायचे आहेत की बदरांना एकदा खाली न्यायचं होतं, त्यावेळेला बदर बोलले की विश्वास बदरला बोलावं, त्यावेळेलाच मी खाली जाईन, कारण त्याच्या पायाला जरी त्रास असेल तरी ते मला सोडणार नाहीत। आणि खरोखरच मी बदरांना नंतर बोललो की बदर तुम्ही कसं ओळखले की माझ्या पायाला त्रास झाला होता, मला चालता येत नव्हतं, कारण बदरांचा हात देवाने सोडला नाही, लास्टपर्यंत देव त्यांच्याबरोबर होता, देव त्यांच्यामध्ये कार्य करत होता
आणि बायबलमध्ये वचन आहे, पुष्कळ लोकांना धार्मिककडे वळवणारे लोक युगानुयुग चमकतात. आज बद्रांच्यामुळे बरेच लोकांचं जीवन बदली झालं, बरेच लोकांचे आसू पुसले गेले. बद्रांचे वचन ऐकून बरेच लोकांचं परिवर्तन झालं. ते गावाला जाऊन कार्य करत आहे आणि येशू बद्राने जे रोपटं लावलेलं आहे ते आता फळं येत आहेत. अनेक ठिकाणी येशूचं कार्य चालू आहे. हे बद्राने त्याग केला, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो की असे महान सेवक परमेश्वराने आम्हाला दिले, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव आहे संजय अनंत मोकल. मी 2004पासून ब्रदरांना ओळखतो. ब्रदरांचा आणि आमचं संबंध 2004पासून सुरू झालं, परंतु 2006मध्ये आमची जवळता इतकी वाढली की आमचं नातं एकदम कुटुंबासारखं झालं. मुलाचं आणि बापाचं नातं असतं तसं माझं नातं त्यांचं झालं. ते आम्हाला वेळोवेळी आमच्यासाठी प्रार्थना करायची कुटुंबामध्ये. आणि जेव्हा आमची परिवार मिटिंग असायची त्या वेळेमध्ये माझ्या वडिलांना ते नेहमीच सांगायचे का मोकल तुम्हाला मोठे आशीर्वाद आहेत, कारण तुमचे 2 मुलं तुमच्यासोबत आहेत. इतका मोठा आशीर्वाद तुम्हाला देवाने दिलेला आहे, तुम्ही आनंदित आहात. ब्रदर नेहमी आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आणि त्या प्रार्थनेद्वारे आमच्या सर्व समस्या निघून गेल्या. आज जे मी मुक्ती आणि आज जी शांती आणि आनंद आणि आरोग्य जो प्राप्त झालेला आहे ते केवळ आणि केवळ ब्रदरांच्या प्रार्थनेमुळे आणि येशूच्या कृपेमुळे. येशूची कृपा इतकी आमच्यावर झाली का ह्या देवाच्या महान सेवकाची आमची ओळख झाली. आणि त्या महान सेवकाने आमच्यासाठी जे केलेलं आहे ते मी विसरू शकत नाही आहे, कारण त्यांच्याद्वारे माझा तर आत्मा वाचला गेला आहे, परंतु हजारो लोकांचे आत्मे वाचलेले आहेत. एक दिवस असा होता की त्यांची गाडी पनवेलमध्ये बंद पडली होती आणि त्यांनी फोन केला, संजय गाडी बंद पडली आहे. मी तिथे जाऊन ती गाडी रिपेअर केली, कारण हे विश्वास होतं ब्रदरांचा, आमच्या कुटुंबावर विश्वास होता आणि त्या विश्वासानं आम्ही एकमेकांची संगतीनं चालत होतो. ब्रदर 2016मध्ये 13 ऑगस्टच्या दिवशी मी त्यांच्यासोबत गेलो होतो, त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्याशी बोललो होतो. आणि बोलल्यानंतर भरपूर ते माझ्याशी बोलले होते. इतके बोलले का लोकांना त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मिळत नव्हतं, परंतु त्या दिवशी माझ्याशी भरपूर बोलले. मी रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्याशी बोलत होतो आणि शेवटी मी बोललो, ब्रदर मी निघतोय, अशी किती वेळा तरी बोललो, परंतु ब्रदर सांगायचे थांब थोडा. मी थांबलो आणि त्या दिवशी मी जेवणही केलं नाही, तसंच निघून गेलो घरी. आणि घरी जाईपर्यंत मी जेवलो नाही, कारण त्यांचे जे शब्द होते त्या शब्दानं माझं पोट भरलं होतं. कारण त्यांचे शब्द नव्हते, ते देवाचे वचन होते, बायबलमधले वचन ते सांगत होते. आणि इतकं जीवन बदललं. आणि 2017 तारीख ऑगस्टची 4 वाजले होते आणि सुमारचे 4च्या सुमारास मला एक फोन आला. आणि त्या फोनमध्ये असा एक आवाज माझ्या अंतःकरणामध्ये जसं आकाश कोसळतं तसं माझ्या जीवनावरती आकाश कोसळलं. कारण त्या दिवशी माझ्या ब्रदरांचा मृत्यू झाला होता. आणि तसंच 5 वाजता मला सिस्टरांनी फोन केला आणि सिस्टरने सांगितलं का मोकल ब्रदर असं झालेलं आहे. मी घाबरून गेलो. सिस्टर ही रडत होत्या. मी सिस्टरला सांगितलं रडू नका, थांबा, देव आपल्यासोबत आहे आणि देव जिवंत आहे. कारण देवाचं वचन आहे, जो येशू बोललेला आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, तर तो जीवन जगेल. येशू जिवंत आहे आणि येशूवर विश्वास ठेवणारे ब्रदर आज शरीराने जरी नसले ते आत्म्यानं आमच्यामध्ये ते जिवंत आहेत. आणि बायबल सांगतो का माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. होय, जेव्हा आम्हाला संकट येते आम्ही येशूकडे प्रार्थना करतो, तेव्हा आमच्या कानी फक्त आणि फक्त ब्रदरांचे शब्द येतात. तेव्हा आम्हाला वाटते की आमचा मेंढपालाने आम्हाला आवाज दिलेला आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये एक जन्माचा अंधला मनुष्य होता आणि येशू ख्रिस्त त्याला भेटला. आणि येशू ख्रिस्त भेटल्यानंतर येशूनं काय केलं, जमिनीवर थुंकलं आणि माती घेतली आणि त्या मातीवर थुंकलं आणि त्या अंधल्या माणसाच्या डोळ्याला लावलं आणि त्याला सांगितलं शिलो तळ्यामध्ये जा आणि डोळे धु. तो तसं त्याने ऐकलं आणि त्याने शिलो तळ्यामध्ये गेला आणि डोळे धुतले आणि त्याला दिसू लागल्यानंतर तिथले जे शास्त्री फरीसी जे शिक्षित लोक होते, सुशिक्षित लोक होते, त्यांनी त्यांना विचारलं का तुला कोणी बरं केलं. तर त्यांनी सांगितलं का मला येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. मग तो पापी मनुष्य आहे, कारण ते शास्त्री होते, त्यांना नियमशास्त्र माहिती होतं आणि ते सांगत होते की फक्त देव मोसेशी बोलला. मग तो अंधला बोलला त्यांना का मला माहिती नाही तो पापी आहे की कोण आहे, परंतु इतकं मला ठाऊक आहे का देव पापी लोकांचं ऐकत नाही. देव कोणाचं ऐकतो, जो देवाची भक्त आहे आणि देवाच्या आज्ञा
पाळतो आणि त्याच्याबरोबर वागतो, त्याचंच देव ऐकतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, पहा, लोक ब्रदरांना काही काही बोलत होते, तुच्छ लेखत होते, त्यांना पापी बोलत होते. जर ब्रदर पापी असते तर त्यांच्या कबरेवर लोक जाऊन बरी झाली त्यांची माती घेतात आणि मातीवर पाणी मिक्स करून अंगाला लावतात आणि त्यांचे आजार जातात. हे का होते? जर ब्रदर पापी असते तर हे घडलं नसतं, कारण ते देवाचं खरं भक्त होते म्हणून हे घडलं. आणि तुम्हाला दुसरंही मी सांगतोय, 2 राजे 13:31 गेलं तर एक अलिशा नावाचा एक सेवक होता. आणि अलिशा नावाचा सेवक इतका देवाचा महान सेवक होता, तो जेव्हा मरण पावला त्याला एका कबरेमध्ये ठेवण्यात आलं. त्याला कबरेत ठेवल्यानंतर एका दिवशीमध्ये एक मनुष्य मेला होता आणि त्याला मूठमाती देण्यासाठी लोक जमली होती. इतकं जमले असताना एका बाजूनं मोवाबी सैन्य आले होते आणि तेव्हा त्या लोकांनी ती मरण पावलेल्या माणसाची बॉडी त्या अलिशाच्या कबरेवर फेकून दिलं. आणि तेव्हा त्या मेलेल्या 9 वर्ष मेलेल्या अलिशाच्या अस्थिला त्या बॉडीचं त्या शरीराचं स्पर्श झालं आणि तो मनुष्य जिवंत उभा राहिला, स्वतःच्या पायावर उभा राहिला. हे चमत्कार घडलं होतं. हे का? कारण देवाचा तो महान सेवक होता आणि त्याच्या देवाचं कार्य होतं म्हणून त्या अस्थिमध्ये कार्य झालं. तसंच ब्रदरांचं 2016पासनं तर आत्ता 2020पर्यंत ब्रदरांच्या कबरेवर अनेक लोक जाऊन प्रार्थना केल्या, माती लावली आणि लोक बरी झाली. हे केवळ देशीमुळंच झालं. पण हे कार्य का? देव आपल्याला एक सांगतोय का ब्रदर पापी नव्हते तर देवाचे भक्त होते, म्हणून देव त्यांचं ऐकत होतं. मी देवाला धन्यवाद देईन, कारण त्या महान सेवकाची भेट झाली आणि त्यांच्यामुळे मला मुक्ती मिळाली, माझ्या कुटुंबाचं तारण झालं. आणि मी तुम्हालाही सांगेन की देवाचे धन्यवाद करा, कारण आपले मेंढपाल आपल्याला सारखं लाभणं म्हणजे आपलं भाग्य आहे. मी विजया गजने, माझे आत्मिक पिता माझे लाडके ब्रदर डॉक्टर सेबेस्टिन मार्टिन यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रेमळ स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. त्यांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही, कारण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन येशूच्या कार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांनी प्रभू येशूवर आणि माणसावर अंतःकरणापासून प्रेम केलं. त्यांचं जीवन म्हणजेच त्यांचं कार्य होतं. त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला आम्हाला येतच असते. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असायचा. ते समोर आले की गोड हसायचे. त्यांच्याकडे बघून आनंदाने हृदय भरून जायचं. त्यांना पाहिलं की दैवी सामर्थ्याचा अनुभव यायचा. त्यांच्यातून सामर्थ्य बाहेर पडायचे, याचा मी अनुभव घेतलेला आहे. शनिवार 1 डिसेंबर 2007चा तो दिवस मी पहिल्यांदाच ब्रदरांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्रात प्रार्थनेसाठी आले होते. त्याच दिवशी मी प्रथम ब्रदरांना पाहिलं, ब्रदरांचं प्रवचन ऐकलं. येशूने माझ्यासाठी क्रूसावर बलिदान केलं हे त्या दिवशी पहिल्यांदा मला माहीत झालं. त्या दिवशी ब्रदरांच्या मुखातून निघालेल्या दैवी सामर्थ्यशाली संदेशाद्वारे मला माझ्या 10 वर्षाच्या कंबरदुखीतून एका क्षणात मुक्त केलं. होय, देवाने मला त्या दिवशी स्पर्श करून मला पूर्णपणे आजारातून बरं केलं. होय, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मला आजारमुक्ती मिळाली, सैतानाच्या बंधनातून मुक्ती मिळाली. ब्रदरांनी मला ख्रिस्तामध्ये जन्म दिला. 5 मार्च 2009मध्ये मी ब्रदरांच्या कार्यात सेवेमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी ब्रदरांना खूप जवळून पाहिलं. त्यांच्या हृदयात माणसाबद्दल प्रेम होतं, जिव्हाळा होता. माणसाचं दुःख बघून त्यांचं अंतःकरण कळवळायचं. ते त्यांच्यासाठी कळवून देवाकडे प्रार्थना करायचे आणि देव त्यांची प्रार्थना ऐकायचा. ब्रदर नेहमी म्हणायचे की पृथ्वीवर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे देवाची सुवार्ता प्रचार. होय, आणि त्यांनी प्रामाणिकपणे देवाची सुवार्तेचा प्रचार केला. त्यांनी कधी वचनाची भेसळ केली नाही, तर प्रत्येक वचन देवाच्या इच्छेप्रमाणे लोकांना समजावून सांगितलं. लोकांमध्ये विश्वास वाढवला. भारतभर त्यांनी येशूच्या नावाचा सुवार्ता प्रचार केला आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लाखो आत्मे देवाच्या राज्यासाठी जमा केले. होय, त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रत्येक आत्मा ब्रदरांसाठी खूप महत्त्वाचा होता. ते प्रत्येकासाठी विशेष मेहनत घेत होते. मी त्या सेवेत असताना माझ्या घरच्या अडचणीमुळे माझी इच्छा नसतानासुद्धा मला सेवेमधून
घरी राहावं लागणार होतं. त्यावेळी ब्रदरांनी मला समजावलं. ब्रदरांनी कधी पक्षपात केला नाही. सुशिक्षित असो अज्ञानी असो सर्वांना त्यांनी एकच वागणूक दिली. होय, आणि सर्वांवर त्यांनी प्रेम केलं. ते फक्त लोकांना शिकवायचंच काम करत नव्हते, तर स्वतः ते तसं वागून लोकांसमोर त्यांचा एक आदर्श होता. होय, मराठीत अशी म्हण आहे, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. खरोखर आमचे ब्रदर वंदनीयच आहेत. त्यांच्याबद्दल किती बोललं तरी थोडंच आहे. ब्रदरांजवळ एवढी देवाची बुद्धी होती, ज्ञान होती. देवाने त्यांना सर्व बुद्धी ज्ञानाने भरलेलं होतं, सामर्थ्याने भरलेलं होतं. तरीसुद्धा ब्रदरांमध्ये यत्किंचितही गर्व नव्हता. ते CA होते, त्या शिक्षणाचासुद्धा त्यांना कधी गर्व नव्हता. ब्रदर आजारी होते, त्या वेळेलासुद्धा ब्रदरांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या कार्यावर होतं. त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे योजना आखून त्यांच्या टीमकडून त्यांनी त्या योजना पूर्ण करून घेतल्या. प्रार्थना कशी झाली, किती लोक प्रार्थनेला आले होते, सर्व चौकशी ते करत असायचे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ख्रिस्तावर प्रेम केलं. खरोखर ब्रदर महान होते. खरोखर मी देवाला धन्यवाद देते की मी अशा महान सेवकाचं प्रेम अनुभवलं, त्यांचा सहवास अनुभवला. शेवटपर्यंत ब्रदरांच्या ह्या कार्यात सेवा करणे हीच माझ्याकडून ब्रदरांना वाहिलेली आदरांजली आहे. मेरा नाम सकल जायसवाल है और मेरे घर की स्थिति बहुत ख़राब थी और किसी भाई ने हमें प्रार्थना के बारे में बताया और 2006 से हम प्रार्थना में जाने लगे. ब्रदर सेबेस्टिन मार्टिन मिले और उन्होंने हमारे लिए और हमारे सब परिवार के लिए प्रार्थना की और प्रार्थना के दौरान प्रभु यीशु मसीह की महान दया हुई और घर की स्थिति धीरे धीरे ठीक होने लगी. इतना प्यार उन्होंने दिखाया और इतना प्यार करते थे हम सबको और सबके लिए प्रार्थना करते थे. हमारे पास घर नहीं था, ब्रदर ने उसके लिए प्रार्थना की और उसके दौरान प्रभु यीशु मसीह की महान दया हुई और हमारे पास घर भी बन गए. हम सब परिवार आनंदित हैं और 2015 में हमारी ऐसी गवाही है कि दाहिने हाथ की अंगूठा कट गए थे, वहाँ ऑपरेशन हुआ और मैं 1 हफ्ते हॉस्पिटल में था. फिर हमने प्रार्थना में आया और परिवार मीटिंग में ब्रदर ने प्रार्थना की उसके लिए और डॉक्टर ने ऐसा बताया था कि आपको 3 महीने तक दवा करना पड़ेगा और उसके बाद ठीक नहीं होगा तो सर्जरी करना पड़ेगा. ब्रदर ने हमारे अंगूठे के ऊपर उन्होंने आशीष की और आशीष के दौरान प्रभु यीशु मसीह की महान दया हुई और वो 15 दिन में पूरी तरह से ठीक हो गई और डॉक्टर के पास फिर जाना नहीं पड़ा. और वो हम सब से इतना प्यार करते थे, लाखों हज़ारों लोग आते थे, उनके दौरान कितने चंगाई पाते थे और इतना हम सब से प्यार किए कि हमारे घर और परिवार के ऊपर और सब भाई बहनों के ऊपर आशीष से आनंद से भर गए. इसलिए हम प्रभु यीशु मसीह को धन्यवाद करते हैं और ब्रदर सेबेस्टिन मार्टिन को धन्यवाद करते हैं. मेरा नाम राजेश यादव है और ये हमारी पत्नी मीरा यादव है. हम भाईंदर में रहते हैं और 4 दिसंबर 2009 को हमारी ब्रदर डॉक्टर सेबेस्टिन मार्टिन से संपर्क हुआ. उसके बाद से मेरा आत्मिक जीवन परिवर्तन हुआ. निरंतर उनके संपर्क में रहने से मुझे ब्रदर से प्रेरणा मिलती रही और उसके बाद से मेरा आत्मिक जीवन परिवर्तन शुरू हुआ. निरंतर उनके संपर्क में रहने की वजह से मुझे ब्रदर से प्रेरणा और मार्गदर्शन मिलता रहा. इस वजह से हमारे शारीरिक और आत्मिक जीवन में परिवर्तन हुआ और हमें सत्य के मार्ग का पता चला. और इसके पहले का मेरा जीवन अंधकार और असफलताओं व दुखों से भरा हुआ था. ब्रदर की प्रेरणा और मार्गदर्शन से मेरे जीवन में प्रकाश आया और शांति आई और इसके साथ ही हमारे परिवार का जीवन भी आशीषित हुआ. उनके मार्गदर्शन और प्रेरणा से हमें सत्य के मार्ग पे आगे बढ़ने की प्रेरणा मिली. ब्रदर डॉक्टर सेबेस्टिन मार्टिन का शांत प्रिय स्वभाव और उनका निस्वार्थ जीवन हमें सदैव प्रेरणा देता है. ब्रदर हमारे जीवन के आदर्श और मार्गदर्शक हैं. मेरी आर्थिक हालत बहुत बुरी थी, बहुत ख़राब थी और शारीरिक हालत भी बहुत बुरी थी. हमें बहुत बीमारियां थी, ब्लड प्रेशर, हार्ट की प्रॉब्लम था
जिससे मेरा जीवन बहुत दुखी था। हमें इतनी प्रॉब्लम थी कि हमें प्रार्थना में आने के लिए भी समस्या होती थी। एक समय ऐसा था कि मैं परिवार में आने के बाद दान में 10 रुपया दान पेटी में डालता था और प्रभु से मैं प्रार्थना करता था कि प्रभु सारे लोग जो मेरे साथ यहाँ आते हैं सबको आपने आशीषित किया है और मेरा जीवन भी एक दिन आशीषित होगा और इस 10 रुपये के बदले में मैं 10,000 दान में दूँ। और प्रभु ने मेरी प्रार्थना सुनी और मुझे उससे अधिक दान देने के लिए आशीषित किया और हमें चंगाई देकर आशीषित किया। 10 साल हो गए। 2010 के बाद से मैंने कभी दवा नहीं खाया, न मेरा पूरा परिवार कभी दवा खाता है। हम पूरे परिवार प्रभु के आशीषों से भर गए, हमारे बच्चे आशीषों से भर गए, हमारे बच्चों की पढ़ाई लिखाई अच्छी हुई। हमारा बड़ा लड़का एरोनॉटिकल इंजीनियर है, उससे छोटी लड़की मेरी सॉफ्टवेयर इंजीनियर है, छोटा लड़का उससे मेरा 10वीं में है और हमारा पूरा घर आशीषित, मेरा धंधा बिजनेस आशीषित हुआ है। हमारे पास गाड़ियाँ नहीं थी, आज मेरे पास 5-5 गाड़ियाँ हैं। हमारा पूरा परिवार एक समय में गांव जा नहीं पाता था भाड़ा किराए की वजह से। आज हम पूरा परिवार फ्लाइट से आते और जाते हैं। हमें प्रभु ने हर चीज़ दे के आशीषित किया है, हमें सब चीज़ से संपन्न किया है। प्रभु की महान दया और महान कृपा हमारे परिवार पे हुई है और इसलिए मैं प्रभु को कोटि कोटि धन्यवाद देता हूँ। और हमारे ब्रदर को जिन्होंने हमें मार्ग दिखाया सत्य पे चलने के लिए और इस मार्ग पे चल के मेरा जीवन आशीषित हुआ, ऐसे ब्रदर को मैं प्रभु के महान सेवक को दिल से कोटि कोटि धन्यवाद देता हूँ। माझे नाव सुनील मसेकर। मी ब्रदरांच्याद्वारे 2004ला प्रभू येशूकडे आलो। प्रभू येशूकडे येण्याच्या अगोदर मी अनेक दुःखात होतो, आत्महत्या करण्यासाठी मी निघालो होतो। ब्रदरांच्याद्वारे मला येशूची ओळख मिळाली आणि माझ्या मनातील आत्महत्येचे विचार निघून गेले। ब्रदरांना मी जवळून ओळखतो, त्यांची प्रवचनं असो, त्यांना मिळालेली सामर्थ्याची दानं असो, ही अतिशय मी जवळून ब्रदरांना पाहिलं आणि त्यांना देवाने दिलेली सामर्थ्यसुद्धा मी पाहिली। ब्रदरांच्या अनेक संकटाच्या काळातही मी सहभागी होतो, देवाच्या कार्याला मी मदत करत होतो, कारण ब्रदर एक महान देवाचे सेवक होते आणि ते जे काही काम करत होते हे अतिशय चांगलं होतं। अनेक माणसांचं तारण ब्रदरांच्याद्वारे होत होतं। माणसाचा आत्मा सार्वकालिक स्वर्गात जात होता आणि ब्रदरांच्याद्वारे हे देवाचं महान काम घडत होतं। या गोष्टीसाठी मी 16 वर्षाचा साक्षी आहे। ब्रदरांच्याद्वारे मला फार मोठे आध्यात्मिक आशीर्वाद देवाने दिले आणि म्हणून देवाचे आभार मानतो आणि ब्रदरांचे आभार मानतो, कारण ब्रदर हे फार महान देवाचे सेवक होते। त्यांना मिळालेली दानं फार वेगळी होती आणि ब्रदर नेहमी त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणायचे की मी 18 वर्ष बायबल वाचलं, पण मला देवाने प्रवचनचं दान दिलं, सामर्थ्याचं दानच नाही। आणि ब्रदर म्हणाले मला सामर्थ्य नव्हतं आणि मला स्वतःला वाईट वाटायचं, दुःख वाटायचं। मी वारंवार देवाला विचारायचो मला सामर्थ्य कधी देणार। आणि एक दिवस ती वेळ आणि ती घटना आली। हे ब्रदरांच्या तोंडातून मी वारंवार ऐकलं होतं आणि त्यांना जी काही मिळाली दानं असोत किंवा जे काही सामर्थ्य आणि त्यांनी जे काही प्रवचन देण्याची जी पद्धत होती मी अतिशय जवळून पाहत होतो। ब्रदरांचं जे सामर्थ्य किंवा जे काही प्रवचनचं जे देणं पद्धत मी शिकत होतो आणि यामुळे मला पुष्कळ आशीर्वाद मिळाले। 2016मध्ये जे संकट आलं, या संकटामध्ये सुद्धा ब्रदरांना मदत करण्यासाठी मला देवानेच एक शक्ती आणि कृपा दिली आणि म्हणून ब्रदरांना या सुखदुःखात फार मी मदत केली, म्हणून मी देवाचे मनापासून आभार मानतो। बऱ्याचशा वेळेला या दुःखाच्या काळात, संकटाच्या काळात मी ब्रदरांजवळ बसायचो। मला तो एक प्रसंग आठवतो की ब्रदर एकदा हॉस्पिटलमध्ये असताना रडायचे आणि मलाही रडू आलं, अशासाठी की एक मोठा देवाचा सेवक दुःख भोगतोय आणि मला माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा पापी माणसासाठी दुःख भोगलं आणि यातून प्रत्येक येशूवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला जावं लागतं। आणि ब्रदरांनी जे काही देवाचं कार्य खांद्यावर घेतलं होतं आणि म्हणून शैतान त्याच्या जलत होता। अनेक प्रकारचे ब्रदरांविषयी खोटे आरोप पसरवले जात होते, अनेक आरोप केले जात होते।
ब्रदरांच्या बेलच्या वेळेससुद्धा एकदा मला ब्रदरांनी सांगितलं, बेल जी लागली ती कोणाच्या बाजूने लागली आणि तू तिथे उभा होतास तेव्हा तिथे तुला काय दिसलं? तेव्हा मी म्हणालो की सगळं नियंत्रण पवित्र आत्म्याचं होतं. आणि मला तेव्हा ब्रदर म्हणाले, सुनील तुला एक गोष्ट सांगू, ही जे 12 तारखेला निर्णय होणार होता हे देवाने मला 2-3 दिवसा अगोदर सांगितलं होतं. तेव्हा मला धक्का बसला, कारण ब्रदर त्यावेळी अशा अवस्थेत होते की आपण त्यावेळी जर ब्रदरांची परिस्थिती पाहिली असती तर कदाचित विश्वास ठेवला नसता, कारण ब्रदर एका बेडवर आहेत आणि असं वाटतं की ते आजारी आहेत, दुःख भोगत आहेत. परंतु तेव्हा त्यांच्यावर जो पवित्र आत्मा जो कार्य करत होता तो अतिशय बलवान होता. बायबलमध्ये असं वचन आहे की जे अशक्तपणात पेरलं जातं ते गौरवात उठवलं जातं. आणि तेव्हा मी ब्रदरांच्या तोंडातून ऐकलं की मला देवाने अगोदर दाखवलं होतं, तेव्हा माझ्या अंगाला शहारे आले आणि मी म्हणालो, ब्रदर दुःख भोगत आहेत आणि तरी एवढे सावध कसे काय आहेत? तेव्हा मला येशूच्या वचनाची पण आठवण आली. नतनील फिली येशूजवळ आला आणि येशू नतनीलाला पाहून म्हणाला, हा खरा खुरा इस्राईल माणूस आहे. आणि तर तेव्हा नतनील म्हणाला, प्रभूजी माझ्याविषयी आपल्याला ओळख कसली? तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू अंजिराच्या झाडाजवळ होतास, तुला फिलिपाने बोलवण्या अगोदर अंजिराच्या झाडाजवळ होतास तेव्हाच मी तुला पाहिलं. म्हणजे देव आपल्याला कोणत्या प्रकारे ओळखतो हे मी येशूच्या वचनातून ऐकलं होतं. पण ब्रदरांच्या द्वारे एवढा महान देवाचा आत्मा कार्य करतो आहे की एक ते दुःख भोगत होते आणि ते दुःख एवढं वेगळं होतं की जगाचा एक सामान्य माणूस दुःख पेलू शकत नव्हता. पण ते देवाचे सेवक डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन हे फार वेगळ्या सामर्थ्याने भरलेले होते, देवाच्या अनेक दानाने भरलेले होते, अनेक गौरवाने भरलेले होते आणि देवाची कृपा त्यांच्यावर होती. आणि म्हणून ते दुःख भोगत असतानासुद्धा देवाचा एक महान पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे कार्य करत होता. आणि म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद देतो. ब्रदरांच्या कार्यात मी अनेक ठिकाणी सहभागी आहे, म्हणून ब्रदरांनी जे काही माझ्या जीवनात प्रभू येशूची ओळख दिली आणि ब्रदरांच्याद्वारे प्रभू येशूच्याद्वारे माझ्या जीवनावर जे महान देवाचे आध्यात्मिक आशीर्वाद दिलेत, म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद देतो, पित्याला मनापासून धन्यवाद देतो. जो कार्य करणारा पवित्र आत्मा आहे या पवित्र आत्म्यालासुद्धा धन्यवाद देतो. आणि देवाच्या महान सेवकाला डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिनला यांनासुद्धा मनापासून अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि त्यांना सलाम करतो आहे. मी अस्मिता दळवी आहे. मी 2006 पासून प्रार्थनेला येते. तेव्हापासून मी ब्रदरांना ओळखते. प्रार्थनेला येण्यापूर्वी आमच्या जीवनात समस्या होत्या. प्रार्थनेला यायला लागल्यामुळे तसेच ब्रदरांनी शिकवलेल्या वचनांमुळे आणि ब्रदरांच्या प्रार्थनांमुळे आमच्या सर्व समस्या निघून गेल्या. आज आमच्या जीवनात आनंद आहे, आज आमच्या जीवनात शांती आहे आणि आम्ही आज जे जीवन जगत आहोत त्यामध्ये ब्रदरांचा मोलाचा वाटा आहे, कारण त्यांनीच आम्हाला मुक्तिदात्या परमेश्वराची ओळख करून दिली. मी आज माझे व अनेकांचे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. पिता हा कुटुंबाचा प्रमुख असतो, असा प्रमुख जो नेहमी देवाबरोबर चालला, ज्याने नेहमी देवाचंच ऐकलं, देवाला आवडेल असंच जीवन ते जगले. अशा या आत्मिक पित्यासाठी तसेच देवाची सेवा मनोभावे करणाऱ्या देवाच्या या सेवकासाठी मी देवाचे आभार मानते. येशू आपला मुख्य मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरे आहोत. परंतु या मेंढरांचा ब्रदरांनी योग्य रीतीने सांभाळ केला. त्यांनी आपल्याला असं सांभाळलं की आपला आजचा कोणताही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. ब्रदरांनी आपल्याला आत्म्याचं भोजन दिलं. देवाचं सामर्थ्य काय आहे, देवाचं प्रेम काय आहे याची त्यांनी आपल्याला ओळख करून दिली. ब्रदरांनी आपल्याला शिकवलं की आपल्या जीवनात कितीही संकटं आली, कितीही दुःख आलं तरी घाबरू नका. परमेश्वराच्या चरणाजवळ बसा, पश्चाताप करा, कारण तोच तुम्हाला उत्तर देईल. ब्रदरांच्या प्रवचनाद्वारे बायबलमधील वचनांचा अर्थ समजला, बायबलचं ज्ञान मिळालं. ब्रदर प्रवचनांमध्ये जी उदाहरणं द्यायचे ती उदाहरणं कोणाही माणसाला समजतील अशीच असायची.
ब्रदर जेव्हा जेव्हा मंचावर यायचे तेव्हा तेव्हा सर्व वातावरण बदलून जायचं. मी जेव्हापासून प्रार्थनेला यायला लागले तेव्हापासून मी ब्रदरांना पाहिलं आहे की ते जगाबरोबर कधीही समरूप झाले नाहीत. त्यांनी आम्हाला अशीच शिकवण दिली की जगाबरोबर समरूप होऊ नका, तर तुमचं लक्ष स्वर्गाकडे लावा, कारण आपलं डेस्टिनेशन हे स्वर्ग आहे. आपल्या सर्वांना एक दिवस स्वर्गात जायचं आहे. ब्रदरांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचं सेवा कार्य, त्यांचा त्याग, त्यांचं जीवन हे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहील. ब्रदर आपल्या सर्वांच्या हृदयांमध्ये नेहमीच राहतील. मी स्वर्गीय पित्याचे आभार मानते की त्याने आपल्यासाठी ब्रदरांसारखा सेवक तयार केला आणि ब्रदरांद्वारेच लाखो आत्म्यांचं उद्धार झाला. देवपित्याचे आपल्या प्रत्येकावर अनेक उपकार आहेत. त्याचा अनुग्रह आपल्या सर्वांवर आहे. यासाठी मी देवपित्याचे आभार मानते. धन्यवाद पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. मेरा नाम है राकेश यादव, मैं डोंबिवली से आया हूँ. मैं बहुत परेशान था और कारण था कि मेरे पास बच्चे नहीं थे. 1998 में शादी हुआ था और बहुत दिन हो गया था, इसलिए बच्चे नहीं थे, इसलिए मुझे अशांति था. और 2008 में मैं प्रभु के पास आया. जब भी हम प्रवचन पहले दिन सुनने को जुलाई महीने का दिन था, तभी प्रवचन सुनने को आया तो हमको बहुत शांति मिली. तभी से हम प्रभु को में आने लगे और तभी से फिर हम प्रभु में चलते रहे. और हमारे ब्रदर के द्वारा हमें बहुत शांति मिली, नम्रता मिला और प्रेम मिला. ब्रदर हमारे आत्मिक पिता हैं, इसलिए हम प्रभु को धन्यवाद देते हैं. वो अपने लिए नहीं जी रहे थे, हम सब लोग के लिए जी रहे थे. ब्रदर हमारे आज शरीर रूप में नहीं हैं, फिर भी आत्मा रूप में यहाँ पे मौजूद हैं. मी सुनील रणदिवे. मी ब्रदरांना 2010पासून ओळखतो. ब्रदरांमुळे मला येशूंची ओळख झाली आणि ब्रदरांमुळे माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात शांती, आनंद सगळ्या आशीर्वादाने प्रभू येशूंनी भरून काढलं आहे. त्याबद्दल मी ब्रदरांचे अतिशय 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 ऋणी आहे. आभार. मला माझ्या शालेय जीवनापासून आमच्या शाळेच्या जवळच चर्च होतं. त्यानंतर मोठ्या 2 कॉन्व्हेंट्स स्कूल होत्या आणि त्या परिसरात माझं येणं जाणं असायचं, कारण मित्रमंडळी तिकडे राहायचे, त्यामुळे तिथे येणं जाणं होतं. आणि त्यावेळेला मी प्रभू येशूंचे 2 मोठे फोटो बघायचो. एक म्हणजे दोन्ही हात पसरलेला आणि ज्या ठिकाणी तो सांगतो आहे की अहो कष्टी भागाकांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावे देईन. आणि दुसरा क्रुसावरती खेळलेला. परंतु त्याच्याबद्दल मला कधी ते लहानपण होतं आणि त्यानंतर पण बऱ्याच वेळेला बघणं झालं, पण असं कधी त्याच्याबद्दल अशी उत्सुकता वाटली नाही की नक्की काय आहे काय नाही. आणि त्यानंतर मग म्हणजे मोठं होत असताना ह्या सगळ्या गोष्टी बघण्यात आल्या होत्या, पण कधीही त्याबद्दल जाणून घेतलं नाही, ना कोणी मला जाणून दिलं. आणि त्यानंतर माझी पत्नी एक खूप गंभीर आजाराने त्रस्त झाली. माझी पत्नी मानसिक आजाराने त्रस्त झाली आणि त्याच्यामुळे तिला झोप नव्हती, बरेचसे आजार तिला झाले. त्याच्यामुळे मग मी बरेचसे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं त्या ठिकाणी सगळे त्याचे रिपोर्ट्स आणि सगळे औषधं वगैरे घेतली. तसंच त्यानंतर मग तिच्या पायात कमजोरी आली, पाय लटपटायला लागले, पाय सुजायला लागले, पायात मुंग्या यायला लागल्या, बऱ्याचशा आजाराने ती एकदम त्रस्त झाली. त्यामुळे मग जे काही आम्हाला सांगतील त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही. तसंच बरेच हार्ट वैद्य झाले, फिजिओथेरपी झाले, काय नाही केलं असं म्हणून नाही, सगळं काही करून झालं, पण कुठेच काही गुण येत नव्हता. तिचा आजार जास्तच होत होता. आणि त्यानंतर मग मला आमच्याच कॉलनीमध्ये आशीर्वाद प्रार्थना केंद्राबद्दल कळलं, पण त्याच्याबद्दल मला असं काही नीटचं काही कोणी सांगितलं नाही की बाबा ती काय होतं तिकडे, कसं जायचं आणि काय चालतं वगैरे, काहीच सुस्पष्टता अशी कशातच नव्हती. मग मी पण विशेष काय लक्ष नाही दिलं, म्हटलं जाऊ दे. आणि त्यामुळे मी काय थोडी टंगळमंगळ केली. परंतु ही गोष्ट माझ्या ज्याला पत्नीला कळली, तर मग तिने मग ह्या गोष्टीचा पाठपुरावाच केला. ती म्हणाली की नाही,
आपण एकदा जाऊया आणि बघूया तर खरं काय होतं. एवढं सगळं आपण केलं आहे ना, तर एकदा चला तिकडे जाऊन बघूया. मग आम्ही असं करत करत जवळजवळ वर्ष गेलं आणि वर्षानंतर मग मी आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आलो आणि प्रार्थनेत भाग घेतला. दुपारी केंद्रातलं जेवण वगैरे जेवलो. त्यानंतर परत स्तुतिगीतं चालू झाली आणि ब्रदर यायची वेळ जशी जवळ आली तशी मला ऐकूनच स्टेजवरती आणि हॉलमध्ये एक वेगळंच वातावरण दिसलं आणि थोड्या वेळातच ब्रदर एक गाडी आली आणि त्या गाडीमधनं एक उंच धिप्पाड गोरापान अशी एक व्यक्ती बायबल हातात घेऊन स्टेजवरती आली आणि जसं स्टेजवरती आले त्यावेळेला स्टेजवरचं वातावरण एकदमच देवाच्या सामर्थ्याचा मोठा पाऊस मी तिथे बघितला आणि ब्रदरांनी वचन वाचलं आणि वचन वाचल्यानंतर त्या वचनावरती ब्रदरांनी सांगायला सुरुवात केली. जसं ब्रदरांचे एक एक शब्द ब्रदरांच्या मुखातनं बाहेर पडत होता तसं एकूणच सगळ्या वातावरणामध्ये एक वेगळंच असं चैतन्य, एक वेगळीच अशी प्रसन्नता येत होती आणि मला, माझ्या मिसेसला, सगळ्यांना आम्हाला एकदमच एकूण सगळं ते बघून आणि ते ऐकून एकदमच मन शांत झालं आणि अगदी काहीतरी आपल्याला स्पर्श होते, आपल्या शरीरातनं काहीतरी निघून जातं आहे अशा पद्धतीचा अनुभव माझ्या मिसेसला आला आणि एक मोठ्या अंतःकरणात प्रचंड शांती आली आणि ते वचन म्हणजे प्रभूचं वचन, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि ह्या वचनावरती ब्रदरांनी इतकं सविस्तर प्रभू कोणासाठी आला, का आला, प्रभू काय काय देऊ इच्छितो, ह्या सगळ्या गोष्टी ब्रदरांनी एवढ्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आणि हसत खेळत अगदी एवढ्या ज्या पद्धतीने सांगितल्या त्या क्षणाला माझ्या मनाला पटलं की होय, की आपण जे शोधत होतो तो मार्ग आपल्याला सापडला आहे आणि हाच आपला मार्ग आहे आणि इथेच आपल्याला जीवन मिळण्याची शक्यता आहे. आणि आम्ही निश्चय केला की हो, की आता खूप झालं आणि धन्य ते ब्रदर की जे या सगळ्या हे सगळं कार्य करतायत आणि त्याच्यामुळे आज एवढा मोठा जीवनात माझ्या बदल घडून येतो आहे. मग मी नियमितपणे प्रार्थनेला येत गेलो, ब्रदरांची वचनं ऐकत गेलो. त्यांनी मला भरपूर प्रभूमध्ये विश्वास वाढत गेला. त्यानंतर मी केंद्रातलं शिबिर केल्यानंतर मला अजून कळलं की हो, की आपलं जीवन काय आहे, आपल्या जीवनात समस्या काय आहेत आणि त्याचं उत्तर काय आहे आणि प्रभू येशूची अजून ओळख झाली. तर अजून माझ्या मनात विश्वास जास्त बळकट झाला. परिवार ग्रुपमध्ये मी सभासद झालो आणि परिवारमध्ये आल्यानंतर ब्रदरांची परिवारमधली प्रवचनं म्हणजे थोडी वेगळीच असायची. अगदी म्हणजे प्रभू येशूची चांगली ओळख आणि प्रभू येशूमध्ये वाढण्यासाठी ब्रदरांनी खूप मेहनत घ्यायचे आणि खूप आम्हाला त्या प्रवचनाद्वारे येशूमध्ये वाढण्यास मदत करायचे. ब्रदरांनी अक्षरशः आमचा हात पकडून म्हणायला हरकत नाही, प्रभूमध्ये वाढण्यासाठी अथोग परिश्रम घेतले. ब्रदरांच्या बऱ्याचशा प्रवचनामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची. परिवारमुळे मला ब्रदरांच्या ब्रदरांना अगदी अतिशय जवळनं अनुभवता आलं आणि एवढ्या मोठ्या प्रभूसेवकाला अगदी जवळनं बघणं म्हणजे एक मोठा सुवर्ण योगच होता. ते अगदी एवढे मोठे उच्च शिक्षित असताना त्यांनी ते कॉलेजमध्ये अकाउंटचे प्रोफेसर होते, त्यानंतर ते अकाउंटचे हेडही झाले. परंतु प्रभू येशूच्या सेवा कार्याला, प्रभू येशूच्या सुवार्ताचा प्रसार करण्यासाठी ब्रदरांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. सगळ्या गोष्टी सोडून ते प्रभू येशूच्या कार्याला लागले. तर प्रभूच्या सेवेसाठी ब्रदर रात्रीचा दिवस करायचे. त्यांना कधीही वेळेचं भान नसायचं. अनेक वेळा तर ब्रदर हेही सांगायचे की अगदी तुम्हाला अशक्य असेल तरच तुम्ही प्रभूच्या कार्यामधनं सुट्टी घ्यायची असेल, नाही तर कधीही सुट्टी घ्यायची नाही. प्रभूचं कार्य सगळ्यात प्रथम तुमचा क्रमांक त्याला असला पाहिजे. आणि त्यामध्ये एक ज्वलंत उदाहरण ब्रदरांनी आम्हाला दाखवून दिलं. ते म्हणजे काही दिवस त्यांना पाठीत लचक भरली होती
आणि ते लचक भरलेले असताना ते काही दिवस येऊ शकत नव्हते, पण जास्त दिवस ते काय घरी थांबले नाहीत. आणि ती वेदना होत असतानाही ब्रदर स्टेजवरती येऊन अगदी म्हणजे आम्हाला ते कळायचं की ब्रदरांना खूप वेदना होतात, आणि ब्रदरांनी नंतर बोलूनही दाखवलं की त्या वेदना होत असताना ब्रदर एका हातात माईक घेऊन प्रभूची सेवा करायचे. एवढा मोठा महान सेवक, देवाच्या सामर्थ्याने भरलेला सेवक आम्हाला अगदी जवळनं बघता आला, अनुभवता आला. आणि त्यांचं ते हृदय अगदी नाजूक की आम्ही कधी कधी परिवारामध्ये किंवा इतर पण वेळेला ज्या वेळेला भाविक त्यांच्या समस्या सांगायचे तर ते काही त्यांचे दुःख बघून अक्षरशः ब्रदरांच्या डोळ्यात पण पाणी यायचं. एवढं दुःख त्यांना लोकांचं बघायचं नाही, आणि ते प्रभूसाठी नेहमी सगळ्यांसाठी प्रार्थना करत असायचे. विश्रांतीच्या काळामध्ये ब्रदरांनी घरी नेटवरती बरीच प्रभू येशूची प्रवचनं, गाणी वगैरे सगळे बघितलेली, आणि त्यामध्ये ब्रदरांना एक गाणं प्रचंड आवडलं, आणि ते म्हणजे कालवरीच्या वाटेवरती असेले घडले नव्हते. ते गाणं एवढं ब्रदरांना का आवडलं, प्रभू येशूचं त्या जीवन वर्णन होतं ते त्यांनाच माहिती. पण त्यानंतर मग त्यांनी ते गाणं ते ज्यावेळेला स्टेजवरती आले आणि परत आपले सेवा कार्य चालू केला त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांनी ते गाणं त्या प्रत्येक प्रार्थना वेळेला ऐकवलं. मला असं वाटतं त्यांना त्यांचं जीवन त्यामध्ये दिसलं असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये पण बोलले की आता आज तुम्ही मला एवढं जवळनं बघताय, ऐकताय, माझ्याशी बोलताय, पण अशी वेळ येत आहे की मी तुमच्यापासनं दुरावणार आहे, मी तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला भेटणार नाही. पण ह्या गोष्टीचा कधी कोणी गांभीर्याने विचारच नाही केला की हे काय ब्रदर बोलतात, असं कधी शक्य आहे का? ब्रदरांचं तो चेहरा ते सगळं ते आपल्या डोळ्यासमोरनं बाजूला करणं म्हणजे आम्हाला ते शक्यच नव्हतं. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी गांभीर्याने घेत नाही की देव काहीतरी आपल्याला सांगत असतो. ब्रदरांनी आपल्या पुढल्या घटनेची कल्पना दिली होती, पण तरी पण ब्रदर त्याच उत्साहाने, त्याच दिलाने आणि ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहिले. ब्रदर आमच्यामध्ये शरीर रूपाने नसले तरी आत्म्याच्या रूपाने आमच्यात आहे, आणि सदैव ते आमच्यामध्ये राहतील, आणि त्यांची ती शिकवण आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. मी मयुरी सुर्वे आणि या माझी आई प्रिया सुर्वे. आपण सर्वांना या धर्तीवर जन्म देणारे शरीर रूपाने आई वडील तर असतातच, पण प्रभूने एका वचनात असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपला जन्म आत्म्याने म्हणजेच नव्याने होत नाही तोपर्यंत आपला स्वर्गात प्रवेश होणारच नाही. तर असेच प्रभूचे दास डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन यांनी आम्हाला प्रभूच्या सुवार्तेद्वारे जन्म देऊन, आत्म्याने जन्म देऊन प्रभूची ओळख करून दिलेली आहे. त्यांनी आम्हाला प्रभूची ओळख करून दिली, प्रभूवर विश्वास ठेवण्यास आणि त्या विश्वासात टिकून राहण्यास आम्हा सर्वांना शिकवलं. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाद्वारे त्यांनी आम्हाला नेहमी प्रेरणा देत गेले, आणि प्रभूचं वचन सरळ व सोप्या शब्दाने आम्हा सर्वांना ते कळवत आले. असंच माझी आई प्रथम प्रार्थनेला जात होते, आणि त्यांना 4 महिन्यापासून शारीरिक त्रास होता, आणि डॉक्टरने त्यांना सोनोग्राफी काढायला सांगितलं होतं. पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की त्यांच्या उपचारासाठी सुद्धा त्यांना पैसे नव्हते, आणि म्हणूनच त्यांनी स्वतःची पर्वा केली नाही, आणि ते माझ्यासाठी, माझ्या घरासाठी नियमित प्रभूकडे प्रार्थना करत होते. त्यांना 4 महिने सतत तो त्रास झाला होता, पण त्यांनी ते कोणाला सांगितलं नाही. असंच एका प्रार्थनेमध्ये ते भाग घेत होते, त्यावेळी ब्रदरांनी संदेश दिला होता प्रार्थनेमध्ये की या ठिकाणी एक बाई आहे आणि त्यांना 4 महिन्यापासून शारीरिक त्रास होत आहे, आणि प्रभू त्यांना बरं करत आहे. त्याच घटकेपासून, त्याच क्षणापासून माझ्या आईवरती देवाची फार मोठी कृपा झाली, आणि त्या घटकेपासून आजपर्यंत, आज 10 वर्ष झाली आहेत, त्यांना अजिबात त्रास झालेला नाही आहे, आणि आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागलं नाही. यासाठी मी प्रभूचे आभार मानते. आणि माझी आई मला नियमित आठवड्याला प्रार्थनेला जायला सांगायची, पण मी फार कंटाळा करायची. मी त्यावेळी 12वीला होते, आणि माझी ज्या संगती होती ती संगती योग्य नव्हती. माझ्या ज्या फ्रेंड सर्कल होता तो योग्य नव्हता, आणि मी त्यांच्यासोबत राहून खूपच वाईट वागत होते. माझ्या मुखातून अपशब्द निघायचे, मला खरं काय ते सांगायला जमायचं नाही. मी नियमित खोटं बोलायचे, आणि खोटं बोलायची सवय मला नियमित लागली होती.
इतकंच नव्हे तर आईवडिलांचा मान करणं देखील मला माहिती नव्हतं. मी इतकी वाईट झाली होती. पण दर आठवड्याला मी जेव्हा प्रार्थनेला येऊ लागले आणि ब्रदरांच्या द्वारे जो प्रवचन, जी संदेश मी ऐकत राहिले, त्याद्वारे माझ्या जीवनात इतका मोठा परिवर्तन घडला तो आजपर्यंत आहे. मी तुम्हाला सांगते की मला खरोखर अपशब्द वापरायची सवय झालेली होती, पण आज माझ्या मुखातून मूर्ख हा शब्द देखील निघत नाही आहे. खोटं बोलणं हे पाप आहे जेव्हा मला समजलं, त्या दिवसापासून, त्या घटकेपासून जरी माझी चुकी असली तरी प्रभूने मला खरं बोलण्यास ब्रदरांच्या द्वारे हे शिकवलेलं आहे. आणि खरोखर प्रभूने आम्हाला ब्रदरांच्या द्वारे खरा मार्ग आणि योग्य मार्ग दाखवला. आणि आज आम्हाला माहिती आहे की आमचं जीवनाचा आधार आणि आमचा जीवनाचा प्रभू फक्त तोच आहे. आणि ब्रदरांच्या संदेशाद्वारे आम्हाला आत्मिक, शारीरिक आणि मानसिकरित्या प्रभूने आशीर्वादित केलेला आहे. आणि मलाच नव्हे तर अनेकांना त्यांचं जीवन पाहून अनेकांनी प्रभूचं कार्य करण्याचं मनावर घेतलेलं आहे. अशासाठी आम्ही देवाच्या या महान दासाबद्दल डॉक्टर सेबेस्टियन मार्टिन यांच्यासाठी आम्ही प्रभूचे खूप खूप आभारी आहोत. सर्वांना ख्रिस्तामध्ये कृपा व शांती असोत. मी प्रफुल्ल आगरे. मी आज तुम्हाला माझं आत्मिक जीवन कसं घडलं ते सांगत आहे, ज्यामुळे आज माझं जीवन स्वर्गीय आनंदाने, समाधानाने व शांतीने भरलं आहे. ते सांगत असताना ज्यांनी मला ख्रिस्त वचनाद्वारे आत्म्यात जन्म दिला त्या माझ्या आत्मिक पित्याचा म्हणजे डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन ह्यांचा उल्लेख येतोच. डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन एक उदार, दमदार व लोकप्रिय व्यक्तिमत्व, देवाचे तसेच माणसांचे लाडके ब्रदर. ख्रिस्त घोषणा करणं हे त्यांचं एक कलमी कार्य आणि त्यांच्या ह्याच कार्याद्वारे माझं जीवन बदललं. त्याची साक्ष मी तुम्हाला देत आहे. त्यांच्या कार्याद्वारे सर्वप्रथम मला हे कळालं की देव सर्वांशी बोलतो. तो आस्तिकाशी बोलतो, तो नास्तिकाशीही बोलतो. देव त्याने बनवलेल्या निसर्गाद्वारे बोलतो, त्याच्या अद्भुत कामांद्वारे बोलतो. ब्रदर ख्रिस्त घोषणा करतानाचे त्यांचे शब्द परमेश्वराचा शोध घ्यायला व परमेश्वराला आवडेल असं जीवन जगायला भाग पाडायचे. त्यांच्या शब्दाद्वारे मला परमेश्वराच्या प्रेमाच्या चरमसीमेची खरी ओळख कळाली. परमेश्वराच्या प्रेमाची खरी ओळख हीच की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशूने पापी मनुष्यांकरिता खंडणी म्हणून वाहिलेल्या रक्ताची महानता व त्याच्या पवित्र शरीरावरती झालेल्या जखमांचे मर्म मला त्यांच्याद्वारे कळालं. त्यांच्या शब्दांद्वारे मी परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीला अनुभवायचो आणि आजही अनुभवत आहे. त्यांच्या शब्दांद्वारे परमेश्वराचा स्वभाव प्रगट व्हायचा. तो काळजी घेणारा परमेश्वर आहे, तो उत्तमतेचा परमेश्वर आहे, आपल्या जीवनात चांगला मार्गदर्शन करणारा तो परमेश्वर आहे. ह्या अशा सर्व आध्यात्मिक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्यांच्याद्वारे कित्येक लोकांचं आत्मिक जीवन घडलं. कित्येक लोक पापापासून परावृत्त झाले व कित्येक लोक परमेश्वराला आवडेल असं जीवन जगायला लागले. त्या कित्येक लोकांपैकी मी एक आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनात त्यांच्यापासून काय शिकलो तर प्रामाणिकपणा, परमेश्वराशी प्रामाणिक राहणं. एकदा त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. तो असा की त्यांच्या कार्यपद्धतीचं व त्यांच्या परमेश्वरीय सहभागितेचं कित्येकांना आकर्षण होतं. असंच कोणा एकाने त्यांना विचारलं की तुमच्या ह्या यशामागचं रहस्य काय आहे, ह्यासाठी तुम्ही किती उपवास व प्रार्थना केल्या. तेव्हा ब्रदरांनी सांगितलं की नुसतं उपवास व प्रार्थना करून नव्हे तर देवाशी प्रामाणिक राहून आपल्याला यश मिळतं. दुसरा मी हे शिकलो की परमेश्वराची मर्जी सांभाळणं. एकदा परमेश्वर खुश झाला की आशीर्वाद मिळालेच म्हणून समजा. आणि तिसरं हे शिकलो की परमेश्वराकरिता, त्याच्या स्वर्गीय राज्याकरिता व कार्याकरिता स्वतःला अपडेट व अपग्रेड ठेवणं. तर असे होते आपले ब्रदर. आज ते शरीर रूपात जरी नसले तरी ते त्यांच्या शिकवणुकीद्वारे, त्यांच्या शब्दांद्वारे आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. ह्या अशा तुमच्या आणि माझ्या लाडक्या ब्रदरांसाठी मी प्रभू येशूचे कोटी कोटी आभार मानतो. धन्यवाद. मैं प्रीति गुप्ता आज मैं बहुत खुशी का और आनंद का जीवन बिता रही हूँ. मेरे जीवन में जो खुशी और आनंद आया है, ये जो सारी बातें मैंने हासिल की है उसके बारे में मैंने कभी सोचा भी नहीं था, कभी यकीन भी नहीं किया था. परमेश्वर के द्वारा, प्रभु यीशु के द्वारा मुझे पापों की क्षमा मिली और पापों की क्षमा मिलने के बाद मेरे जीवन में मुझे बहुत बड़ी शांति का अनुभव आया. और ये शांति का अनुभव
परमेश्वर पिता के द्वारा मुझे मिला, और परमेश्वर पिता में जो हमारे प्यारे आत्मिक पिता है हमारे ब्रदर मार्टिन, उनके द्वारा मुझे सारी बातें मिल गई। आत्मिक पिता के द्वारा मेरे जीवन में मैंने एक सच्ची शांति को अनुभव किया। ये परमेश्वर के दास जो हमारे आत्मिक पिता ब्रदर मार्टिन हैं, उनके ही द्वारा मुझे सच्चे मुक्तिदाता की पहचान हो गई। मुझे और मेरे परिवार को विश्वास में बढ़ाने वाले और चलाने वाले हमारे आत्मिक पिता ब्रदर मार्टिन हैं। जब से मैंने ब्रदर को देखा तब मेरे मन में एक इच्छा थी कि क्या मैं कभी ब्रदर के नज़दीक जा सकती हूँ, क्या मैं ब्रदर के पास रहकर कभी उनकी बातों को सुन सकती हूँ, क्योंकि ब्रदर के सामने तो हजारों की भीड़ बैठती थी और उस भीड़ में मैं भी एक थी। पर ये सौभाग्य मुझे मिला कि जब ब्रदर की मृत्यु के पहले वो जब बीमार थे 8 महीने, उस बीमारी में कुछ भाई बहन ब्रदर की सेवा करते थे और उस सेवा में मैं भी उनमें रहकर ब्रदर की सेवा करती थी। और ब्रदर की सेवा करते समय मैंने उनको बहुत करीब से जाना, बहुत करीब से महसूस किया। मैंने उनके मुंह से जीवन की बातें सुनी और जो वो बातें बोलते थे उसको मैंने महसूस किया। मुझ जैसे पापी व्यक्ति का इस्तेमाल परमेश्वर ने हमारे ब्रदर की सेवा करने के लिए लिया, इसलिए मैं पूरे दिल से प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ। ब्रदर इतने बीमार होने के बावजूद वो कभी भी अपनी बीमारी के बारे में नहीं बातें करते थे, तो बल्कि परमेश्वर के ज्ञान के बारे में, परमेश्वर के सामर्थ्य के बारे में और परमेश्वर का अनुभव ही हमें बताया करते थे। जो भाई बहन उनके साथ में उनकी ब्रदर की सेवा करते थे उनमें मैं भी बैठा करती थी और उनके मुंह से जीवन की बातें सुना करती थी। उन दिनों में मैंने ऐसा देखा कि जो कुछ बातें ब्रदर सिखाया करते थे वो केवल दूसरों को सिखाया ही नहीं करते थे, बल्कि वो वैसा खुद भी जीवन जिया करते थे। हम जब उनके पास रहते थे, उनकी सेवा करते थे, तो हमसे गलतियाँ बहुत होती थी, पर उस गलती के समय में वो हम पे गुस्सा करते थे, पर थोड़ी ही देर के बाद वो हमसे प्यार से हमें फिर से बुलाते थे और प्यार से हमसे बातें करते थे। उनका दिल बहुत साफ दिल था, वो किसी के लिए भी अपने दिल में नफरत नहीं रखते थे। वो जैसा बोलते थे वैसा वो करते ही थे। उनका जीवन बहुत त्याग का जीवन था। परमेश्वर ने उन्हें सब कुछ दिया था। मैं वो सारी चीज़ें अपनी आँखों से देख रही थी कि उनके पास ऐशो आराम करने की सारी चीज़ें थी, पर फिर भी वो कभी ऐशो आराम का जीवन नहीं जीते थे। वो त्याग का और मेहनत का जीवन जी रहे थे, जो मैंने खुद महसूस किया और खुद मैंने उसे देखा। उनके अंदर बहुत नम्रता थी। वो एक सीए थे और हम जो उनके बाजू में रहकर उनकी सेवा करते थे, हम सब लोग बहुत साधारण लोग थे, फिर भी हमारे साथ वो ऐसा व्यवहार करते थे जैसे कि हम उनके भाई बहन हो। हमारे साथ नम्रता के साथ व्यवहार करना, बातें करना और हमें नम्रता के साथ समझ के लेना, ये सारी खूबियाँ मैंने उनके अंदर पाई। मैंने ब्रदर को बहुत नज़दीक से देखा है और उनका अनुभव किया है। वो वैसे नहीं थे जो बाहर से कुछ और दिखाई देते हैं और अंदर से कुछ और रहते हैं। वो एक ऐसे व्यक्ति थे जो बाहर से जैसे दिखाई देते थे वैसे ही उनका दिल भी प्यार से भरा हुआ था। वो जैसा बोलते थे वैसा उनके जीवन में मैंने खुद अनुभव किया और आंखों से देखा भी है। बहुत साल पहले की मैं आपको एक घटना बताना चाहती हूँ। मुझे याद है कि मेरे हाथ से कुछ बहुत बड़ी गलती हो गई थी और उस गलती की वजह से कुछ विश्वासी भाई बहनों ने मुझ पर बहुत बड़े बड़े इल्ज़ाम लगाए और उस इल्ज़ाम के समय में मैंने अपने आप को बहुत बड़ा दोषी पाया खुद को। उस समय ब्रदर ने एक पिता के समान मुझे अपने बेटी की तरह मुझे समझाया, बेटी की तरह प्यार दिया और मुझे उन्होंने समझ के लिया। और उस समय से मेरा जीवन में एक अलग परिवर्तन आ गया और मैंने सोचा कि अगर प्यार कहीं है तो वो यहाँ पर है। परमेश्वर अगर कहीं काम कर रहा है तो वो इस जगह पे काम कर रहा है। और उस समय से मैंने ब्रदर को एकदम गहराई से जान लिया कि किस व्यक्ति को वो किस तरह से समझते थे और किस तरह से वो बताते थे। हमारे ब्रदर का दिल बहुत नेकी का दिल था, सच्चाई और प्यार से भरा हुआ दिल था। हर एक व्यक्ति के लिए उनके दिल में दया, प्रेम और प्यार रहता था। वो सबके लिए अलग अलग भावनाओं से उनके साथ व्यवहार करते थे। वो हर एक को समझ के लेते थे, क्योंकि उसका सबसे बड़ा जिंदा उदाहरण मैं हूँ। उन्होंने मुझे समझ के लिया और हमारे साथ में जितने भाई बहन थे उन सबको भी वो समझ के लेते थे। वो कभी अहंकार के साथ व्यवहार नहीं करते थे, वो हमेशा नम्रता और प्यार की भाषा बोला करते थे। हमारे ब्रदर मार्टिन के द्वारा जो हमारे जीवन पे और मेरे जीवन पे अनुभव आया है, अनुग्रह आया है, इसके लिए मैं पूरे दिल से प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ। हमारे आत्मिक पिता ब्रदर मार्टिन, उनको हम जीवन भर याद रखेंगे और मुझे पूरा भरोसा है प्रभू येशू में की आखिर में हम उन्हें स्वर्ग में मिलेंगे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ब्रदरांच्या द्वारे जे अनेक लोक प्रभूकडे वळाले आणि अनेक लोकांची जीवन आशीर्वादित झाली, त्यातल्या काही लोकांचे शब्द तुम्ही आता ऐकले।
आणि अशा रीतीने कितीतरी लोक आहेत ज्यांनी त्यांच्याद्वारे स्वर्गीय जीवनाचा अनुभव घेतलेला आहे आणि मीही त्यातलीच एक व्यक्ती आहे. ख्रिस्ती कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने न ओळखलेले मला ब्रदरांच्याचद्वारे ख्रिस्तामध्ये जन्म मिळाला. आज मी जी काही आहे ती त्या महान परमेश्वराच्या कृपेमुळे आहे. त्या परमेश्वराची जी महान कृपा माझ्यावर झालेली आहे त्याचे माध्यम ब्रदर आहेत. आज खूप लोक माझ्या जीवनाकडे बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. कितीतरी लोक फोन करून सांगतात की सिस्टर तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे प्रवचन कसं देऊ शकता. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की मी तुम्हाला जी काही दिसत आहे यात सगळ्यात मोठा वाटा ब्रदरांचा आहे. माझ्या जीवनाचं सगळं श्रेय पहिलं प्रभूचं आहे आणि त्यानंतर ब्रदरांचं आहे. मला ब्रदरांच्याद्वारे प्रभूमध्ये जन्म मिळाला. मला येशूची ओळख ब्रदरांच्याद्वारे झाली. ब्रदरांच्याद्वारे मी येशूमध्ये वाढले. त्यांनी मला प्रभूमध्ये प्रभूच्या सेवेसाठी पूर्ण तयार केलं. मी ब्रदरांना 18 वर्षे पाहिलेलं आहे, अगदी जवळून पाहिलेलं आहे. 18 वर्षे मी ब्रदरांच्या सेवा कार्यात राहून अगदी जवळून त्यांच्याबरोबर देवाची सेवा केलेली आहे. म्हणून मी त्यांना अगदी जवळून ओळखलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे. जर इतके सारे लोक म्हणू शकतात की आम्हाला देवाच्या महान सेवकाचा अनुभव आला किंवा त्यांचा सहवास घडला, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, तर या सगळ्यामध्ये मी कितीतरी अधिक प्रमाणात हे बोलायला पाहिजे. कारण मला 18 वर्षे ब्रदरांचा सहवास लाभला. मी त्यांना जवळून पाहिलं, जवळून अनुभवलं. त्यांनी मला अगदी जवळून शिकवलेलं आहे आणि माझ्या ह्या देवाच्या सेवा कार्यात सगळ्यात मोठा त्यांचा वाटा आहे. आज मी जे काही ख्रिस्त कार्य करत आहे ते फक्त ब्रदरांनी घातलेल्या पायावर इमारत रचत आहे. ब्रदरांनी पाया अगोदरच घातलेला आहे. मी फक्त इमारत रचण्याचं काम करत आहे, विटावर वीट ठेवण्याचं काम करत आहे. परंतु मजबूत आणि भक्कम असा पाया ब्रदरांनी घातलेला आहे. प्रार्थना केंद्र सुरू करण्याच्या अगोदर ब्रदर वसईमध्ये ठिकठिकाणी प्रार्थना सभा घेत फिरायचे. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये जिथे जिथे त्यांना बोलावलं जाईल तिथे तिथे ते प्रार्थना सभा घेण्यासाठी जायचे. आणि त्याच काळामध्ये म्हणजे 1997ला मी ज्या गावामध्ये राहते त्या गावातल्या चर्चमध्ये त्यांना प्रार्थना सभा घेण्यासाठी बोलावण्यात आलं आणि मी त्या प्रार्थना सभेला गेले. त्या प्रार्थना सभेत मी भाग घेतला आणि त्यानंतर हळूहळू माझं हृदय बदलत गेलं. त्यानंतर वर्षभरातच ब्रदरांनी प्रार्थना केंद्र सुरू केलं आणि मग मी त्या प्रार्थना केंद्रात सेवा करण्यासाठी आली. तेव्हापासून मी ब्रदरांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आहे. ब्रदरांनी मला घडवलं, प्रभूचं खूप मार्गदर्शन केलं. त्यांनी देवाची वचनं मला शिकवली, देवाचं ज्ञान मला दिलं आणि मी फक्त त्यांच्याकडून शिकले नाही तर त्यांच्या जीवनाकडे पाहिलं. ते कसं निस्वार्थी जीवन जगत होते, कसं त्यागाचं जीवन जगत होते ते मी त्यांना अगदी जवळून पाहिलं. म्हणून मी त्यांच्या सहवासात राहून अशा रीतीने प्रभूमध्ये घडत गेली. म्हणून जर दुसरे लोक बोलत असतील की ब्रदरांचा सहवास आम्हाला मिळाला म्हणून आम्ही देवाचे खूप मोठे आभार मानतो, तर त्यांच्यापेक्षा मी कितीतरी अधिक बोलायला पाहिजे. कारण मला त्यांच्यासोबत राहायची देवाने संधी दिली. त्यांच्यासोबत राहून देवाने मला घडवलं आणि त्यांच्या सहवासातून देवाने मला त्याच्या सेवेसाठी तयार केलं. ही देवाने माझ्यावर केलेली फार मोठी कृपा आहे. मेरे प्यारे भाई और बहनों, सचमुच ब्रदर के द्वारा अनगिनत आत्माओं का उद्धार हो गया. अनगिनत आत्माएं अंधकार से रोशनी में आ गई और जितने सारे लोग ब्रदर के द्वारा आशीषित हो गए और उद्धार पा गए उनमें से मैं भी एक हूँ. मसीही परिवार में जन्म होने के बावजूद भी मसीह को कभी भी मैंने नहीं पहचाना था. मेरा मसीह में जन्म ब्रदर के द्वारा हो गया. ब्रदर ने मुझे सुसमाचार बताया. मैं ब्रदर के द्वारा प्रभु में विश्वास करने लगी. ब्रदर के द्वारा वचन में बढ़ने लगी. उन्होंने मुझे वचन में बढ़ाया. उन्होंने मेरी अगुवाई की. 18 साल मैं ब्रदर के एकदम करीब रही हूँ और एकदम करीब रहकर मैंने ब्रदर को नज़दीकी से देखा है. मैंने उनका बहुत अनुभव किया है और उनके द्वारा मुझे बहुत मार्गदर्शन मिल चुका है. प्रार्थना केंद्र शुरू करने के पहले ब्रदर वसई में जगह जगह जाकर प्रवचन दिया करते थे. जहाँ जहाँ चर्च में उनको बुलाया जाता था वहाँ वहाँ वे जाते थे.
वचन बताने के लिए। और ऐसे ही जून 97 में ब्रदर को हमारे गांव के चर्च में बुलाया गया था और तभी मैं उस प्रार्थना सभा में गई थी। मैंने ब्रदर का प्रवचन सुना, मैंने उस प्रार्थना सभा को देखा, मैं उस प्रार्थना सभा में जाती रही और उससे ही मेरा दिल बदल गया। मैंने प्रभु को जान लिया और मेरा पूरा जीवन प्रभु को समर्पित कर दिया। उसके 1 साल के बाद ही ब्रदर ने प्रार्थना केंद्र की शुरुआत की और तब से मैं उस प्रार्थना केंद्र में सेवकाई करने लगी। 18 साल ब्रदर के बहुत करीब रहकर मुझे ब्रदर ने अगुवाई की है, मुझे ब्रदर ने मार्गदर्शन किया है और आज मैं जो भी हूँ उनके कारण हूँ। परमेश्वर की महान कृपा, परमेश्वर का महान अनुग्रह जो मेरे ऊपर हो गया है, उसके माध्यम ब्रदर बन चुके हैं। यदि बहुत सारे लोग ऐसा बोल सकते हैं कि उन्हें ब्रदर के करीब रहने का मौका मिला, ब्रदर से सुनने का, उनको देखने का, उनका अनुभव करने का मौका मिला और ये परमेश्वर का उनके ऊपर हुआ बड़ा अनुग्रह था, तो उन सब लोगों में से मुझे तो अधिक बोलना चाहिए क्योंकि मैं 18 साल ब्रदर के करीब रह चुकी हूँ। ये परमेश्वर ने कितना बड़ा अनुग्रह मेरे ऊपर किया कि परमेश्वर के एक महान सेवक के पास रहने का मुझे मौका मिल गया। मैंने उनसे नज़दीकी से सीखा है, उनके जीवन को देखा है। वे बस बोलते नहीं थे, जैसा बोलते थे वैसा वे चलते भी थे। ब्रदरांच्याद्वारे प्रभूने मला घडवलं, रचलं आणि त्याच्या पवित्र सेवेसाठी तयार केलं। अर्थात मला सुद्धा या गोष्टीची फार मोठी किंमत मोजावी लागली। अगदी सुरुवातीपासूनच मला या गोष्टीची किंमत मोजावी लागली, परंतु शेवटी फार मोठी किंमत मला मोजावी लागली। ब्रदरांच्या सोबत राहून सेवा करणं ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती, कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला फार मोठी किंमत मोजावी लागली। देवाची कृपा जी माझ्यावर होती त्यामुळे मी या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही। माझ्या हृदयात आणि माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती की माझ्या प्रभूला खुश करणं, माझ्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागणं। जर ब्रदर देवाचे सेवक आहेत आणि ते जर पूर्ण देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत तर मी त्यांच्या इच्छेप्रमाणे, मी त्यांच्या आज्ञेत राहावं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं आणि म्हणून मी संपूर्णपणे ब्रदरांच्या आज्ञेत राहिले। मी ब्रदरांच्या आज्ञेत राहिले ही सुद्धा देवाने माझ्यावर केलेली फार मोठी कृपा होती। मेरे प्यारे भाई और बहनों, ब्रदर के द्वारा प्रभु यीशु ने मुझे रचा, तैयार किया और उसके काम के लिए नियुक्त किया। ये परमेश्वर का बड़ा अनुग्रह था जो मुझ पर हो चुका था और उसके लिए मुझे भी कीमत चुकानी पड़ी। शुरू में कुछ कम पैमाने में और बाद में बहुत ज़्यादा पैमाने में मुझे कीमत चुकानी पड़ी, पर मैंने इस बात में से किसी की भी परवाह नहीं की। जितनी भी कीमत मुझे चुकानी पड़ी उनमें से मैंने किसी की परवाह नहीं की, क्योंकि मेरे दिल में एक ही इच्छा थी कि मैं अपने उद्धारकर्ता को प्रसन्न करना चाहती थी। ब्रदर परमेश्वर के सेवक थे और वे परमेश्वर की इच्छा के अनुसार चलते थे, इसलिए मैं उनकी हर बात मानते हुए चलती रही, उनकी आज्ञा को मानते हुए चलती रही और ये भी परमेश्वर का मेरे ऊपर हुआ बड़ा अनुग्रह था। ब्रदरांच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहायची देवाने मला संधी दिली, त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते। आणि आता माझ्या हृदयात एकच इच्छा आहे की ब्रदरांनी सुरू केलेले हे जे कार्य आहे हे मला शेवटपर्यंत, म्हणजे माझ्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत मला पुढे न्यायचं आहे। आणि मला प्रभूमध्ये पूर्ण खात्री आहे की ब्रदर स्वर्गातून हे कार्य पाहत आहेत आणि त्यांच्या हृदयाला मोठा आनंद होत आहे, कारण ही त्यांची इच्छा होती जी त्यांनी मला वारंवार बोलून दाखवली होती की माझं काहीही झालं तरी हे कार्य मात्र कधीही बंद होता कामा नये, हे कार्य अखंड सुरू राहिलं पाहिजे। आणि म्हणून हीच माझ्या हृदयाची इच्छा आहे की हे ख्रिस्त कार्य जे ब्रदरांनी अतिशय त्यागातून, तळमळीने, मेहनतीने सुरू केलेलं आहे ते मलाही शेवटपर्यंत पुढे नेता यावं। जर हे कार्य माझ्या शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत मी पुढे नेऊ शकले तर मी समजेन की हाच माझ्या आत्मिक पित्याचा, माझ्या आत्मिक गुरुचा आणि माझ्या प्रेमळ ब्रदरांचा मी केलेला सन्मान आहे। मेरे प्यारे भाई और बहनों, अब मेरे दिल की एक ही तमन्ना है, एक ही इच्छा है कि ब्रदर के द्वारा ये जो शुरू किया हुआ सेवा कार्य है, ये जो सेवकाई है, इसको मैं अंत तक लेके चलूँ। जब तक मेरे शरीर में आखिरी सांस है मैं इस सेवा कार्य को अंत तक लेके चलूँ, क्योंकि ये ब्रदर की खुद की इच्छा थी जो उन्होंने उनके बीमारी के समय में मुझे कई बार बोल कर दिखाया था। उन्होंने कई बार मुझे कहा था कि ये सेवकाई को कभी नहीं रुकाना, मेरा कुछ भी हो जाए पर ये प्रभु का काम हमेशा आगे बढ़ते रहना चाहिए। और इसीलिए मेरी खुद की भी यही इच्छा है कि ये जो ब्रदर के द्वारा
प्रभु ने शुरू किया हुआ काम है ये अंत तक, जब तक मेरे शरीर में आखिरी सांस है, मैं अंत तक उसे आगे लेके चलूँ। और यदि ये मैं कर पाई तो मैं समझ जाऊंगी कि यही मेरी ओर से मेरे आत्मिक पिता के लिए, आत्मिक गुरु के लिए और हमारे लाडले ब्रदर के लिए सच्चा सम्मान हो जाएगा। धन्यवाद। आइए हम अभी प्रार्थना करें। हे महान स्वर्गीय पिता, आज इस विशेष दिन में हम तुझे दिल से धन्यवाद देते हैं कि तूने हमें ब्रदर जैसे आत्मिक पिता, आत्मिक गुरु और एक अच्छा चरवाहा देकर हमें आशीषित किया। सचमुच यह तेरा बड़ा अनुग्रह हम पर हुआ कि हमने तेरे इस महान दास को देखा, उनका अनुभव किया और उनके द्वारा तेरे पवित्र राज्य में हम बढ़ते गए। ये जो तेरा एहसान तूने हम पर किया है, इसलिए तुझे धन्यवाद देने के लिए हमारे शब्द भी अधूरे हैं। दिल की गहराई से हम तुझे धन्यवाद देते हैं और हम मांगते हैं कि तेरा यह अनुग्रह हम पर हमेशा बना रहे और तेरे इस महान दास के दिखाए हुए रास्ते पर हम अंत तक चलते रहें, ताकि एक दिन हम उन्हें स्वर्ग में मिले और तेरे पवित्र राज्य में हम सब मिलकर आनंद से अनंत काल तक तेरी महिमा करते रहे। हमारे प्रभु और मुक्तिदाता यीशु के नाम से हम मांगते हैं, आमीन। जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, जाणलो मी प्रभू येशूला, जाणलो मी प्रभु येशूला, विसरून गेलो मी जगाला, विसरून गेलो मी जगाला, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, पाहिले मी वैभव प्रभूचे, पाहिले मी वैभव प्रभूचे, मुखी आले शब्द स्तुतीचे, मुखी आले शब्द स्तुतीचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, प्रभूच्या प्रेमाने जीवन सजले, प्रभूच्या प्रेमाने जीवन सजले, प्रभूच्या चरणी जीवन अर्पिले, प्रभूच्या चरणी जीवन अर्पिले, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे, देह भान मी विसरून गेलो, देह भान मी
विसरून गेलो प्रभूच्या सेवेत, वाहून गेलो प्रभूच्या सेवेत, वाहून गेलो, जीवन जगलो मी क्रूसाचे, जीवन जगलो मी क्रूसाचे, काय होते या जगाचे, काय होते या जगाचे.